ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते ओम नमो वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। हरे कृष्णा. आपण कृष्णा पुस्तकामधल्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करतोय. अ, कृष्ण देवकी मातेच्या गर्भात आल्यावरती त्यांना काही प्रार्थना अर्पण करण्यासाठी वेगवेगळे देवता अ, त्या कारागृहामध्ये आलेत. तर त्यापैकी आपण बऱ्याचशा प्रार्थना बघितल्या. प्रार्थना श्लोक क्रमांक 26 पासून सुरू होतात. तर 26 मध्ये वेगवेगळ्या मुद्द्याच्या साहाय्याने कृष्णच कसा परमसत्य आहे हे देवता ब्रह्माजी महादेव सर्वांनी इथे स्पष्ट केलं. कारण भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये शेवटची ओळ आहे, सत्यम परम धीमही. मी त्या परमसत्यावरती ध्यान करतो. परंतु तिथे परमसत्य कृष्ण आहे असं नाही सांगितलं. तर इथे ते सिद्ध होतं की ते परमसत्य कोण आहे. मग 27 मध्ये भगवंत म्हणतात की तुम्ही मला सत्य म्हणताय, मग ही हे भौतिक जगत काय असत्य आहे का? तर देवता म्हणतात नाही, भौतिक जगत पण सत्य आहे, परंतु ते अनित्य आहे. आणि त्याचा काही काळानंतर विनाश होतो. परंतु तुम्ही सत्यपान आहात आणि नित्यपण आहात. मग 28 मध्ये देवता म्हणतात की तुमच्या शक्तीपासून हे जग निर्माण झाले, त्याच्यामुळे तुम्हीच करता, पोषण करता आणि विनाश आहात. मग भगवंत म्हणतात, अरे परंतु ब्रह्मा विष्णू महेशांना बोललं जातं ना की हे करता, पालन करता आणि विनाश करणारे आहेत म्हणून. तुम्ही मला कसे काय म्हणत आहात? तर इथे 28 मध्ये देवता उत्तर देतात की केवळ ज्यांची दृष्टी मायेने प्रभावित आहे ते लोक असं बोलतात की ब्रह्मा विष्णू महेश हे सृजन, पालन आणि विनाश बघतात. कारण खरं पाहता सर्व काही तुमच्या शक्तीनेच होतं आणि ब्रह्मा वगैरे सर्व तुमच्या शक्तीचेच विस्तारित रूप आहेत. त्यामुळे तुम्हीच मूळ आहात. मग श्लोक क्रमांक 29 मध्ये तुम्ही वेगवेगळे अवतार घेऊन येता आणि त्या अवतारामध्ये तुमचं स्वरूप शुद्ध सत्वाचं असतं. मग हे वेगवेगळे अवतार घेण्याचं कारण काय? कशासाठी मी वेगवेगळे अवतार घेतो? तर देवता म्हणतात की तुमचं अवतार घेण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की भक्तांचं रक्षण आणि खलांचा नाश. हा किती नंबरचा होता? 29 ना? हां. मग 30 मध्ये प्रश्न केला जाईल की तुम्ही म्हणताय भक्तांचं रक्षण आणि दुष्ट लोकांचा किंवा दैत्याचा नाश करण्यासाठी मी येतो. परंतु भक्तांचं रक्षण मी कशा पद्धतीने करतो? म्हणजे ते वस्तुतः कसं त्याला समजता येईल किंवा बघता येईल. तर हे रक्षण कसं आहे समजावून सांगतो ना. 30 क्रमांकाच्या श्लोकामध्ये देवता म्हणतात की जे भक्त तुमच्या नाम, रूप आणि गुणाचं चिंतन करतात आणि तुमच्या चरणरूपी नौकेचं सहाय्य घेतात. तर हे भक्त हा भवसागर जो की भवाब्दी आहे किंवा भयावह आहे, ते सहजपणे या भवसागराला पार करून जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भक्तांचं रक्षण करता. नंतर मग याच रक्षणाबद्दलच एक पुढचा श्लोक आहे की जे आचार्य असतात ते काय करतात की भक्तीचा प्रचार करतात आणि पद्धत जगाला देऊन जातात. आणि हे करताना मग ते स्वतः पण आचार्य स्वतः हा भवसागर तरून जातात आणि नंतर इतरांना येण्यासाठी पण ही नाव इथे सोडून जातात. तर ही नाव म्हणजे भक्तीची नाव. जसे की प्रभुपादांनी सगळ्यांसाठी आपल्याला एवढं इस्कॉन देऊन गेले. तर या 31 क्रमांकाच्या श्लोकामध्ये असं आचार्यांबद्दल म्हटलं जात आहे की स्वतः या दुस्तर भवसागराला पार करतात आणि
निधाय याता, इतरांसाठी ही नाव सोडून जातात, कारण ते अनुग्रह, इतरावरती अनुग्रह किंवा दया किंवा कृपा म्हणून हे आचार्य ही पद्धत इतरांसाठी सोडून येतात. त्यामुळे तुमची प्राप्ती करण्यासाठीचा जो मार्ग आहे किंवा जी पद्धत आहे ती नेहमी सर्वांसाठी उपलब्ध असते. मग भगवंत 32 मध्ये म्हणतात, हे तर झालं भक्तांचं, पण काही असे आहेत की जे भक्ती करत नाहीत, इतर मार्गामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तर 32 मध्ये देवता सांगतात की अन्य अरविंदाक्ष विमुक्त मानेनास, की हे कमळ नयना किंवा अरविंदासारखे नयन असलेल्या भगवंता, जे इतर मार्गामध्ये आहेत, समजा एखादं ज्ञानयोगामध्ये आहे, तर त्यांच्यामध्ये पण दोन प्रकार असतात. एक जे तुमचा आदर करतात आणि दुसरे जे तुमचा अनादर करतात. तर हे दोघंही साधक आहेत, खूप मेहनतीने इंद्रिय नियंत्रण वगैरे करतात आणि ब्रह्मभूतच्या स्तरापर्यंत येतात. परंतु ज्यांच्या साधनेमध्ये भक्ती आहे, त्यांना काय होतं की हे साधक त्यांचा ज्ञानयोगाचा मार्ग सोडून देतात, कारण शेवटी सोडावा लागतो. आणि मग त्यांची थोडीशी जी भक्ती आहे त्याच्या सहाय्याने यांना मोक्ष मिळतो. परंतु जे अनादर करतात, मग त्यांनी किती जरी कष्टाने इंद्रिय नियंत्रण आणि या अ, ब्रह्मभूतच्या स्तरावरती जरी आले, परंतु त्यांच्या साधनेमध्ये भक्ती नसल्यामुळे किंवा भक्तीच निघून गेल्यामुळे या लोकांचं पुन्हा पतन होतं. तर 32व्या क्रमांकामध्ये अशा लोकांचं वर्णन आहे, म्हणजे पतन म्हटलं तर, की जे त्यांच्या साधनेने तर खूप साधना तर खूप करतात, परंतु भगवंतांच्या रूपाचं किंवा त्यांच्याबद्दल त्यांना अनादर असतो. तर अशा लोकांचं पतन होतं. हे देवता 32 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. कारण काय? त्यांना तुमच्या चरणापदी अनादृत, तुमच्या चरणा काय म्हणता येईल, चरणाप्रती ते लोक अनादृत आहेत. म्हणजे त्यांना तुमच्या चरणाबद्दल आपुलकी नाही आहे किंवा भक्ती नाही आहे किंवा काय म्हणता येईल, प्रेम नाही आहे. तर हे लोक स्वतःला मुक्त मानतात, परंतु त्यांचं शेवटी पतनच होतं. मग श्लोक क्रमांक 33 मध्ये भगवंत म्हणतात की ठीक आहे, की हे जे इतर मार्गाचे लोक आहेत, जे माझा अनादर करतात, त्यांचं पतन कशामुळे ते ठीक आहे, परंतु मी तर बघतो की भक्तीमध्ये पण बऱ्याच लोकांचं पतन होत आहे. जसे की भरत महाराजांचं झालं, इंद्रदम्न महाराजांचं झालं, चित्रकेतू महाराजांचं झालं. मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे पण तर पतनच आहे ना. तर 33 मध्ये देवता सांगतात की तथा न ते माधव, हे माधव, त्यांचं पतन ह्या ज्ञानीयोगामधल्या पतनासारखं नाहीये. तथा न ते, तसं नाहीये. हां, जरी त्यांच्या मार्गातून कधी कधी असं वाटलं की त्यांचं पतन झाले किंवा थोड्याशा वेळासाठी ते भ्रमित झाले, जसं की समजा भरत महाराज वगैरे, परंतु तरीसुद्धा ते ज्ञानी लोकांसारखं त्यांचं नुकसान होत नाही. का नुकसान होत नाही? कारण तुम्ही स्वतः तुमच्या भक्ताचं रक्षण करता. तोया अभिगुप्ता, गुप्ता म्हणजे रक्षण करणे, तोया म्हणजे तुम्ही. म्हणून हे भक्त निर्भय भावनेने सर्वत्र विचरण करतात आणि त्यांच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतील ते तुमच्या कृपेने सहज पार करतात. म्हणून जे ज्ञानयोगामधले जे तुमचा अनादर करून ज्यांचं पतन होतं, तसं पतन भक्तांचं म्हणता येणार नाही. कारण तसं जर असतं तर मग पतन झाल्यावर पुढच्या वेळेस त्यांची भक्ती कमी व्हायला पाहिजे होती. परंतु भरत महाराज हरिण आणि जडभरतच्या रूपामध्ये किंवा चित्रकेतू महाराज वृत्रासुराच्या रूपामध्ये, इंद्रद्युम्न महाराज गजेंद्रच्या रूपामध्ये म्हणजे जन्मामध्ये, या तिघांचीही भक्ती वाढत गेली. तर पतन केव्हा म्हणता येईल? जेव्हा व्यक्तीची भक्ती कमी होते, त्याला पतन किंवा त्याला नुकसान म्हणता येईल. परंतु यांचं तर नुकसान होत नाही, उलट यांची भक्ती अधिकाधिक दृढ होत चालली आहे. त्याच्यामुळे यांचं पतन किंवा पतनला चांगला शब्द नाही आहे, आपण असं म्हणू शकतो की हे लोक थोडेसे भ्रमित झाले. तर हे त्या ज्ञानयोगीसारखे नाही आहे, कारण यांची तुम्ही स्वतः रक्षा करता. मग श्लोक क्रमांक 34 मध्ये परत देवता सांगतात की तुम्ही या भौतिक जगतामध्ये का येता? तर तुम्ही जेव्हा या भौतिक जगतामध्ये वेगळ्या रूपांमध्ये येता, ते तुमचे सर्व रूप
विशुद्ध सत्वामध्ये आहेत. विशुद्ध सत्व म्हणजे आपण बघितलं ना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तिन्ही भौतिक गुण आहेत. परंतु या तिन्ही गुणांच्या परे जी स्थिती आहे त्याला विशुद्ध सत्व असं म्हटलं जातं. ती गुणातीत स्थिती आहे किंवा दिव्य आध्यात्मिक स्थिती आहे. तर तुमचे सर्व जे रूप आहेत, समजा भगवंत ज्या कुठल्या रूपामध्ये आले, नरसिंह, वामन, वराह, ते सर्व विशुद्ध सत्वामध्ये आहेत. तर याच्यावरती आपण चर्चा केली होती की अ, काही लोक म्हणतात की जे ब्रह्म आहे जेव्हा सत्वगुणामध्ये रूप घेऊन येतं ते म्हणजे भगवंतांचं रूप. म्हणजे त्यांना काय म्हणायचं असतं की भगवंत सुद्धा भौतिक आहेत, कारण सत्वगुण भौतिक आहे ना. जरी रजोगुण आणि तमोगुणापेक्षा श्रेष्ठ असला तरी शेवटी तो पण भौतिकच आहे आणि तो पण बंधन करतो. जसं आपण गीता कोर्समध्ये म्हणतो की लोखंडाची साखळी, चांदीची साखळी आणि सोन्याची साखळी, जरी सोन्याची असली तरी ती बंधन आहे. परंतु इथे देवता सांगतात की नाही, तुम्ही सत् सत्वगुणामध्ये नाही आहात, तर तुम्ही विशुद्ध सत्वामध्ये आहात. तर हा फरक खूप महत्त्वाचा आहे. परंतु हे काय म्हणतात, मायावादी लोक असं म्हणतात की ब्रह्माचं सत्वामधलं रूप म्हणजे देवता आणि ब्रह्माचं रजोगुणामधलं रूप म्हणजे आपण. असं या मायावादी लोकांचं म्हणणं आहे. परंतु इथे देवता त्याला चुकीचं सांगतात. आणि मग तुम्ही अशा शुद्ध स्वरूपामध्ये आल्यावरती काय करता, तर मानवांच्या कल्याणासाठी वेगळ्या वैदिक धर्माची स्थापना करता किंवा वेगळे कार्य करता. तर काय वेगळे स्थापना किंवा काय कार्य करतात? वेद, क्रिया, योग, तप, समाधीभीस यांची शिकवणूक देणे किंवा यांचं आदर्श देणे, आणि यांच्या सहाय्याने मग हे मानवी समाज तुमचं अर्हन म्हणजे तुमची पूजा करतो. त्यामध्ये आपण बघितले की वेदाध्ययन हे ब्रह्मचार्यांसाठी आहे, क्रिया यज्ञ वगैरे गृहस्थांसाठी आहे, आणि मग वानप्रस्थ आश्रमामध्ये तपस्या आहे, आणि संन्यास आश्रमामध्ये समाधीमध्ये व्यक्ती स्थिर असतो. तर तुम्ही वेगवेगळ्या विशुद्ध सत्वाच्या रूपामध्ये येऊन या वैदिक धर्माची स्थापना करता, ज्याच्या सहाय्याने हे लोक तुमची उपासना करू शकतात. आणि तर या अशा पद्धतीने तुमच्या येण्याचा विश्वाला हा फायदा आहे. परंतु जर एखाद्याने तुमच्या या स्वरूपाला शुद्ध नाही ग्रहण म्हणजे ॲक्सेप्ट केलं, तर त्याला हा लाभ होणार नाही, जसं की हे मायावादी लोक म्हणत राहतात. मग श्लोक क्रमांक 35. श्लोक क्रमांक 35मध्ये जसं आपण मागे चर्चा केली तसं विश्वनाथ चक्र ठाकूरांनीच एक प्रश्न केला आहे. अरे, तुम्ही म्हणत आहात की मी विशुद्ध सत्वामध्ये आहे, म्हणजे गर्भातील भगवंत देवतांना बोलत आहेत, या भावनेमध्ये विश्वनाथ चक्र ठाकूर लिहित आहेत. अरे, तुम्ही तर म्हणताय की मी विशुद्ध सत्व आहे वगैरे, परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की मी भौतिक सत्वगुणात आहे. तर देवता म्हणतात की नाही, तुम्ही तर विशुद्ध सत्वामध्येच आहात, परंतु तुमचं जे विशुद्ध सत्वाचं रूप आहे, न चे धातारम इदम निजम भवेत, की जे सर्व गुणांचं तुमचं हे जे रूप आहे ते अशा लोकांना समजत नाही जोपर्यंत ते स्वतः शुद्ध सत्वामध्ये येत नाहीत तोपर्यंत. कारण हे लोक काय करतात की फक्त तर्क करत राहतात की भगवंतांचं रूप कसं आहे. आणि जसं की आपण चर्चा केली होती, काही ठिकाणी असं वर्णन आहे की भगवंत या जगामध्ये सर्वात पुराण पुरुष आहेत, म्हणून ते ते काही ठिकाणी हे लोक कल्पना करतात की भगवंत किंवा परमसत्य म्हणजे एक वयोवृद्ध व्यक्ती आहे. तर हा तर्क आहे. परंतु ब्रह्मसंहितेमध्ये नंतरच सांगितलं जातं की नवयौवनमच्या, जरी भगवंत पुराण पुरुष असले तरी त्यांचं स्वरूप हे नवयौवनम आहे, म्हणजे नेहमी ते अ, यौवनामध्ये म्हणा किंवा 16 वर्षाच्या रूपामध्येच असतात. तर त्यांना सांगायचं काय की देवतांना, की इतर लोकांना अशा प्रकारे किती जरी तर्क केला तरी त्यांना तुमची वस्तुस्थिती समजू शकत नाही. म्हणून ती लोक असे म्हणतात की तुमचं रूपण हे भौतिक सत्वगुणातलं आहे. आणि मग या श्लोकामध्ये एक महत्त्वाचे शब्द होता, विज्ञानम अज्ञान भिदाप मार्जनम.
विज्ञान म्हणजे जे साक्षात्कारी ज्ञान आहे किंवा अनुभवजन्य ज्ञान आहे. त्या अनुभवजन्य ज्ञानाचं एक उदाहरण आपण बघितलं ब्रह्मसंहिता. तर ब्रह्माजींनी भगवंतांबद्दल साक्षात्कार किंवा अनुभव करून ब्रह्मसत्तेमध्ये वेगळ्या गोष्टींचं वर्णन केले, जसे की भगवंतांचं धाम, त्यांचं स्वरूप, त्यांचे इतर अवतार, इतर देवतांचं कार्य, अ, तिथे भगवंत काय करतात, जसे आपण लक्षावरती सुरभीर अभिपालयंतम वगैरे. तर हे सर्व विज्ञान आहे, कारण हे ब्रह्माजीने साक्षात्काराने लिहिलेली ही गोष्ट आहे, म्हणजे अनुभवजन्य आहे. त्यांनी तर्क नाव लावून लिहिला नाही. तर या विज्ञानाच्या साहाय्याने हे जे अज्ञानभिदा आहे, अज्ञानभिदा म्हणजे अ, तर्काने तयार केलेल्या गोष्टी, जसं की हे आपण म्हटलं ना की भगवंतांना हे लोक वृद्ध वगैरे समजतात. तर या विज्ञानामुळे असा भिदा जे आहे, या अज्ञान भिदाला दूर केलं जातं. तेव्हा तिथे देवता म्हणतात की तुमचं येणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही आल्यामुळे काय विज्ञान आहे आणि काय अज्ञान आहे ते स्पष्ट तरी होतं. नाहीतर सर्वांनी तर्क केला असता तर नेमकं तुमचं स्वरूप कसं आहे ते कळलं नसतं. कारण हे तर्कवाल्या लोकांचं तर बरंच काय वेगळं म्हणणं आहे. तर हां, विज्ञान म्हणजे साक्षात्कारजन्य किंवा अनुभवजन्य ज्ञान. त्याचं उदाहरण आहे ब्रह्मसंहिता, जे ब्रह्माजींचं अनुभवजन्य ज्ञान आहे. अज्ञानभिदा म्हणजे जे तर्क केलेल्या ज्या गोष्टी आहेत भगवंतांबद्दल, ते या विज्ञानाच्या द्वारे दूर केल्या जातात. कारण हे अनुभवजन्य आहे किंवा साक्षात्कार केलेला आहे. आणि हे अज्ञानभिदात, हे अज्ञान म्हणजे शब्दामध्येच अज्ञान आहे, हे तर्क केलेलं आहे. म्हणून या विज्ञानाच्या सहाय्याने अज्ञान दूर केलं जातं. त्यामुळे ब्रह्मसंहितासारखा जो ग्रंथ आहे त्याला प्रमाण म्हणून स्वीकारलं पाहिजे, कारण ब्रह्माजीच्या साक्षात्काराचं ज्ञान आहे. एखाद्या मायावादी व्यक्तीने किती जरी मोठा ग्रंथ लिहिला तरी त्याला आपण प्रमाण म्हणून नाही गृहीत करू शकत, कारण ती व्यक्ती साक्षात्कारी नाही आहे. त्यामुळे ब्रह्मसंहितेचा आधार घेऊन काय सत्य आहे आणि काय भ्रम आहे हे समजतं. त्यामुळे जे मायावादी लोक म्हणतात की तुम्ही सत्वगुणात आहात, तर त्यांना तुम्हाला समजणं शक्यच नाही आहे, कारण तुम्ही असे पण गीतेमध्ये बोलला आहात की नाहम प्रकाश सर्वस्य. मी सर्वांना कळणार नाही, कारण मी योगमायेने आवृत आहे. तर या मायावादी लोकांसाठी तुम्ही नेहमी आवृत राहता आणि त्यामुळे त्यांना तुमचा बोध होत नाही, आणि म्हणून हे लोक असे वेगवेगळे तर्क करतात. अ, तर आपण श्लोक क्रमांक 35 पर्यंत मागच्या वेळेस चर्चा केली होती. आता श्लोक क्रमांक 36 बघूया. तर त्याची मी PPT शेअर करतो. 36 ना. हम्म. अरे शेअरचं कुठे. तर हा श्लोक आपण गाऊया. श्लोक क्रमांक 36. हे दोन्ही एकच श्लोक आहेत. फक्त जो व्हाईट कलरमध्ये आहे तो मूळ आहे, म्हणजे एकत्र संधी केलेला. आणि येलो कलरमध्ये जो आहे तो त्याला काय म्हणता येईल, जोडाक्षरांचं तोड करून त्याला तो श्लोक आहे, फक्त सोपं होण्यासाठी त्याला तोड केली आहे. तर हा श्लोक आपण आधी गाऊ, मग नंतर याचा अर्थ बघू. न नाम रूपे गुणजन्म कर्मभीर नामरूपे गुणजन्म कर्मभिः निरूपितव्ये तव तस्य साक्षिणः निरूपितव्ये तव तस्य साक्षिणः मनोवचोभ्यामनुमेयवर्त्मनो मनोवचोभ्याम् अनुमेयवर्त्मनो देवक्रियायां प्रतियन्तथापि हि देवक्रियायां अति
तर मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं नाही की हे मायावादी लोक म्हणतात की भगवंतांचं रूप हे सत्वगुणातले म्हणजे भौतिक आहे. तर या श्लोकामध्ये देवता सांगतात की केवळ तुमचं स्वरूप किंवा तुमचा अवतार हा विशुद्ध सत्वात आहे असं नाही, तर तुमच्याशी निगडीत सर्व गोष्टीच विशुद्ध सत्वामध्ये आहेत. जसं की न नाम रूपे गुण जन्म कर्म, म्हणजे तुमचं नाव, तुमचं रूप, तुमचे गुण, तुमचा जन्म आणि तुमचं कार्य हे सर्व काही विशुद्ध सत्वामध्ये आहे. परंतु न निरूपितव्य, निरूपण केलं असं आपण म्हणतो ना, तर हे मायावादी लोकांना निरूपण किंवा हे समजत नाही. नाव तुमचं नाव, तुमचं काय म्हणता येईल रूप, तुमचे वेगवेगळे गुण, तुमचा जन्म, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कशा गुणातीत आहेत किंवा आध्यात्मिक आहेत, हे मायावादी लोकांना निरूपितन म्हणजे समजत नाही आहे. परंतु जे जे काही लोक आहेत जे की आपल्या स्वतःच्या दैनंदिन क्रिया करत असताना तुमच्या साधनेमध्ये असतात, ते लोक ह्या सर्व गोष्टींना समजू शकतात. तुमचं नाव, रूप, गुण, जन्म, कर्म हे कसं गुणातीत आहे किंवा विशुद्ध सत्वामध्ये आहे. मनोवचोभ्याम अनुमेय वर्तमनो. हां. तर काय, तुमचं नाव, रूप हे विशुद्ध सत्वामध्ये आहेत. आणि जे फक्त तर्कवितर्क करतात त्यांना हे काही समजत नाही, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर आहे. परंतु तुमचं नाव, रूप आणि तुमचे जे वेगवेगळे गुण आहेत ते समजण्यासाठी महत्त्वाचा मार्ग म्हणजे भक्ती आहे. जसं की हे जे पहिल्या दोन ओळीमध्ये सांगितले की हे सर्व विशुद्ध सत्वामध्ये आहे, परंतु या मायावादी लोकांना किंवा जे वेगळे तर्क करतात त्यांना काय म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना निरूपण, निरूपण होत नाही. आणि मग ते तर्क करतात की हे सगळं सत्वगुणामध्ये आहे म्हणजे भौतिक आहे. परंतु मनोवचोभ्याम अनुमेय वर्तमानो, जे मनाने, वाचेने अ, आणि क्रियाने तुमचं अनुसरण करतात किंवा तुमची भक्ती करतात. काय करत असताना वर्तमानो देव क्रियायाम. क्रियायाम म्हणजे आचार्य सांगतात की दैनंदिन जीवनातल्या गोष्टी किंवा इथे प्रभुपादांनी भक्तीमधल्या गोष्टी असं दिले. तर जे असे याच्यामध्ये सरळ शब्दात म्हणायचं झालं तर जे भक्तीमध्ये संलग्न आहेत त्यांनाच ह्या गोष्टी कशा दिव्य किंवा विशुद्ध सत्वात आहेत हे समजतं. तर्क करणाऱ्यांना हे समजणं शक्य नाही आहे. तर अजून आचार्यांनी काय सांगितलं, तर ते जेव्हा पण असं वर्णन येतं ना की भक्तीशिवाय भगवंतांना समजणं शक्य नाही, तर त्यासाठी एक खूप प्रसिद्ध श्लोक आहे. तो श्लोक नेहमी प्रभुपाद वापरतातच. तो मला वाटतं याच्यामध्ये आहे, तुम्हाला भक्तिशास्त्रीमध्ये भक्तिरसामृत सिंधूमध्ये झाला असेल. अतः श्रीकृष्ण नामादीन भवेद ग्राह्यम इंद्रिय सेवेन्मुखो हि जीवादो स्वयमेव स्फुरती अदह. की भगवंतांचं अतः श्रीकृष्ण नामादी, भगवंतांचं नामादी म्हणजे नाम, रूप, लीला, गुण, जन्म, कर्म, हे सर्व काय न भवेद ग्राह्यम इंद्रिय. इंद्रियांनी ग्रहण करता येत नाही. इंद्रियांनी ग्रहण करता येत नाही म्हणजे इंद्रियांनी समजता येत नाही. कोणत्या इंद्रियांनी, जे की जेव्हा इंद्रिय भौतिक स्तरावरती आहेत, परंतु जेव्हा ही इंद्रिय तुमच्या सेवेमध्ये वापरली जातात. आता इंद्रिय सेवेमध्ये वापरणं म्हणजे भक्ती करणं, दोन्ही समानार्थीच आहे, भगवंतांची सेवा आणि भक्ती. तर सेवेन्मुखो ही जीवादो. जीवादो म्हणजे जिव्हा, हात, त्वचा वगैरे असे वेगवेगळे इंद्रिय जेव्हा एखादा जीव तुमच्या सेवेमध्ये गुंतवतो तेव्हा त्याला स्वयमेव स्फुरती अदा, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप ह्या सगळ्या गोष्टींचं स्फुरण व्हायला लागतं. म्हणून भक्तीमध्ये अ, केवळ तर्क करत बसण्यापेक्षा किंवा फक्त विचार करत बसण्यापेक्षा प्रॅक्टिकल भक्ती करण्यावरती भर दिला जातो. जसे ज्ञानी लोक फक्त तर्क करत राहतात ना, त्यांचे पण भरपूर शास्त्र आहेत. तर एकदा मला वाटतं कोण, हां, कदाचित मी जर नाव विसरत नसेल तर, पण
मला 90% मला वाटतं की बरोबर आहे, किंवा नंतर तुम्ही चेक करा. मदन मोहन मालवीय म्हणून आपले स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल. तर ते एकदा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांकडे आले होते काहीतरी प्रश्न घेऊन. तर सरस्वती ठाकूर बोलले की हो, मी सांगतो उत्तर, पण थोडी आतमध्ये सेवेची गरज आहे. अ, ती तुम्ही त्या सेवेला मदत करा. तर ते मदन मोहन मालवीय आतमध्ये जाऊन भगवंतांची काहीतरी, मला वाटतं भांडी वगैरे असंच काहीतरी होतं, तर ते स्वच्छ करायला मदत करतात. आणि बाहेर आल्यावर ते मग निघून जायला लागतात. तर सरस्वती ठाकूर म्हणतात, अरे तुमचा काहीतरी प्रश्न होता. तर ते बोले, नाही, मला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. तर हे पण उदाहरण खूप वेळा सांगितलं जातं की प्रॅक्टिकल भक्ती केल्याशिवाय शिवाय आपल्याला केवळ चर्चा करून समजणं कठीण आहे. परंतु त्याचा अर्थ असा नाही की शास्त्र वाचायचं नाही किंवा ऐकायचं नाही. शास्त्र वाचन श्रवण हे भक्तीचाच भाग आहे. परंतु पण जर समजा आपण वाचतोय, शास्त्र बोलते, पण जपा करत नाही, किंवा भगवंतांचे जे काही फोटो किंवा विग्रह असेल त्यांना भोग देत नाही, किंवा तीर्थक्षेत्राला जात नाही, वैष्णवांची सेवा करत नाही, म्हणजे स्वतःची इंद्रिय आपण जोपर्यंत वापरत नाही. आता वैष्णवाच्या सेवेमध्ये काय हात वापरावे लागतील, डोळे वापरावे लागतील, कान वापरावे लागतील. म्हणजे हे इंद्रिय जेव्हा युक्त होतात, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपोआप स्फुरित होतात. स्वयमेव स्फुरती. आपण म्हणतो ना, स्फूर्ती आली, स्फुरण झालं. तर ते जसं मदन मोहन मालवीयांचं उदाहरण आहे की सेवा करून त्यांना आपोआप सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तर परंतु दुसरी पण एक बाजू आहे. काही काही भक्त काय, जसं की मी बऱ्याच लोकांना विचारायचो की हे ज्ञानयोग कर्मयोग हे काय आहे. तर बरेचसे भक्त असे बोलायचे की अरे या सगळ्यामध्ये जास्त काही पडण्याची गरज नाही आहे. तू सेवा करत राहा, सर्व काही आपोआप समजेल. तर सेवेचं महत्त्व ते बरोबर आहे. परंतु समजून न घेणं किंवा आपोआप मला कळेल, अ, हे पण थोडंसं डेंजरस आहे. होऊ शकतं आपोआप, परंतु मग तेवढी श्रद्धा पण असली पाहिजे. परंतु शास्त्र वाचन श्रवण ही पण एक सेवा आहे. तर इथे सांगतायत ना की या लोकांना अ, न जन्म न काय न न नाम रूपे गुण जन्म कर्मवीर आहे ना. हां, तर या लोकांना तुमचं नाव, जन्म, कर्म हे गुणातीत कसं आहे हे कळत नाही. कारण हे लोक भक्तीमध्ये भक्ती करत नाहीत, फक्त तर्क करत बसतात. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या स्वतःचे दैनंदिन कार्य करताना मनोवचोभ्याम, म्हणजे आपण काय मनाने, वाचेने आणि कायाने भगवंतांची सेवा करतो ना, म्हणजे भक्त, त्यांना ह्या गोष्टी समजतात. तर हे समजावून सांगताना प्रभुपादांनी तो भक्तिरसामृत सिंधूमधला श्लोक दिलाय तात्पर्यामध्ये. अतः श्रीकृष्ण नामादी, की जोपर्यंत आपण इंद्रियांनी सेवा करणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत. कारण ह्या गोष्टी अनुभवजन्य आहेत. जसं की कोणतरी उदाहरण दिलं होतं की समजा आपण आयुष्यभर जरी अ, ऐकत बसलो, चर्चा करत बसलो की अरे गुलाबजामुन असा असतो, म्हणजे त्याच्यावरती PhD जरी केली, परंतु जोपर्यंत आपण स्वतः त्याला खाणार नाही, तोपर्यंत समजणार नाही की ती गोष्ट खरी काय आहे. तसंच अशा लोकांचं होतं की जे फक्त तर्क करत बसतात, की एकाचं म्हणणं आहे की परमसत्य हे निर्गुण आहे, दुसऱ्याचं म्हणणं आहे की भ्रम आहे किंवा मीच नारायण आहे. सगळे तर्क आहेत. तर हे लोक काय की गुलाबजामुनबद्दल फक्त चर्चा करतायत, अनुभव घेत नाहीयेत. परंतु भक्ती करताना काय होतं की व्यक्ती अनुभव घेतो. आणि अनुभव घेतल्यामुळे मग त्याला तर्क करण्याची गरज नाही. तर प्रभुपाद काय म्हणतात की हे जे लोक आहेत, की जरी भगवंतांचं नाम, रूप, गुण हे जरी गुणातीत असले, तरी या लोकांचं काय म्हणणं असतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी भौतिक आहेत किंवा भौतिक सत्वगुणामध्ये आहेत. अ, प्रभुपाद म्हणतात की अशा मागे खूप काही शिकलेले तथाकथित विद्वान आहेत. ते म्हणतात की कृष्ण एक मिथ्या चरित्र आहे. मिथ्या म्हणजे एक काल्पनिक चरित्र आहे. जसं की जगामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये काल्पनिक कथा आहेत ना, जसं की ग्रीक मायथॉलॉजी वगैरे म्हणतात किंवा इजिप्तची मायथॉलॉजी. त्याचप्रमाणे ते लोक काय करतात की वैदिक मायथॉलॉजी किंवा इंडियन मायथॉलॉजी म्हणतात. मायथॉलॉजी म्हणजे अ, काल्पनिक.
की असं झालं काही नाही आहे, पण अशा गोष्टी लिहून ठेवल्या. तर हे तथाकथित विद्वान असं म्हणतात. पण प्रभुपाद एक ऑब्जेक्शन घेतात, की जर कृष्ण त्याचं शब्द, त्याचं वागणं सर्व काही जर कल्पना आहे, मग तुम्ही त्याच्या कार्यावरती एवढे पुस्तकं कशाला लिहिताय? जसं की भगवंतांचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे की गीता सांगितली. त्या गीतेमध्ये किती लोकांनी गीतेवरती आपापल्या प्रकारे भाष्य केलं किंवा लिहिलं. तर प्रभुपाद हा मुद्दा खूप वेळा उचलायचे, की जर तुमचं म्हणणं आहे की तो व्यक्ती म्हणजे भ्रम आहे, मग तुम्ही त्याच्या शब्दावर शब्द पण ते भ्रम असले पाहिजे ना, मग तुम्ही त्याचा वापर का करताय? कारण तुम्हाला माहीत आहे की काही जरी लिहिलं आणि त्याला गीतेचं नाव जोडलं, की हे मार्केटमध्ये विकलं जाणार. तुम्ही स्वतःची गीता का लिहित नाही? तर असं प्रभुपाद म्हणतात. हां, सगळ्यात पहिले प्रभुपाद काय बोलले, की भक्तीमध्ये इंद्रिय योजल्याशिवाय भगवंतांचं नाम, गुण, रूप कसं गुणातीत आहे हे कळत नाही. नंतर हे जे तथाकथित लोक आहेत, तथाकथित विद्वान, जे म्हणतात की कृष्ण एक काल्पनिक पात्र आहे, किंवा एक भ्रम आहे, जसं मायावादी म्हणतात. त्याला प्रभुपाद म्हणतात, मग भ्रम आहे तर त्याचे शब्द कशाला स्वीकारताय? आणि मग तत्वरच्या शेवटी शेवटी प्रभुपाद म्हणतात की गीतेमध्येच भगवंतांनी सांगितले, भक्त्या माम अभिजानाति, की मला भक्तीनं जाणता येतं, इतर दुसऱ्या गोष्टींनी मला जाणता येत नाही. भक्त्या माम अभिजानाति यावन यस्यास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदांतरम. हे 18व्या अध्यायात आहे. आणि आता आपण 11व्या अध्यायात अभ्यास करतो, तिथे पण असाच एक श्लोक येईल. हा काय होता, भक्त्या माम अभिजानाति ना, तो काय आहे? भक्त्या अहम एकया ग्राह्य श्रद्धा यात्मा पुन्हा सताम, तो भागवतामधला आहे. आणखीन 11व्या अध्यायामध्ये पण एक असा श्लोक आहे, की तिथे पण असं वर्णन येतं की भक्त्या तू अनन्या शक्या अहम एव विदो अर्जुना ज्ञातुम द्रष्टुम च ज्ञातुम द्रष्टुम च परंतप ज्ञातुम द्रष्टुम प्रवेष्टुमचं परंतप, असा एक श्लोक आहे 11व्या अध्यायामध्ये, आपल्या आता वाचनात येणारच आहे. भक्त्या अहम एकया शक्या, की केवळ भक्तीनेच मला जाणता येतं. हे कशासाठी प्रभुपाद म्हणतात? कारण हे बाकीचे लोक तार्किक आहेत, ते भक्ती करत नाहीत, फक्त तर्क करतात. तर जसं या श्लोकामध्ये देवता बोलले की तुमचं रूप, नाव, गुण सर्व काही दिव्य आहे. तर ते दिव्य समजावून सांगताना एक प्रभुपाद हे नेहमी उदाहरण द्यायचे. दिव्य म्हणजे कसं समजायचं? की प्रभुपाद म्हणतात, म्हणायचे की या जगतामध्ये समजा एक आंबा नावाचं फळ आहे, आणि समजा त्याला आपण आंबा असं नाव दिले. तर भौतिक गोष्टी कशा विभिन्न आहेत ते समजावून सांगताना प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही 1 करोड वेळेस जरी आंबा आंबा असा जप केला, तरी तुम्हाला तुमचं पोट भरणार नाही, किंवा त्या आंब्याचा गोडवा कळणार नाही. किती जरी बोलत बसले ते. असं का होतं? कारण आंबा हा शब्द आणि आंबा हा फळ, आंबा हे फळ, हे दोन्ही वेगळं आहे. भौतिक स्तरावरती असंच असतं. जसं की एखादी आईवडील मुलाचं नाव कमलनयन ठेवतील, पण तो कमलनयन असेल असं नाही. एखाद्याचं नाव कोमल असेल, परंतु स्वभाव एकदम क्रूर असेल. नंतर काय प्रभुपाद सांगायचे, एखाद्याचं नाव लक्ष्मीपती असेल, परंतु त्याची खूप गरिबी असेल. कारण भौतिक जगतामध्ये काय, व्यक्ती, वस्तू आणि त्यांचे नाव हे भौतिक असल्यामुळे एकमेकांशी त्यांचा काही संबंध होत नाही. परंतु कृष्ण, कृष्णाचं नाव, कृष्णाचं स्वरूप, कृष्णाची लीला, ह्या सगळ्या एकच आहेत. एकच आहेत म्हणजे एकच स्तरावरती आहेत. म्हणून जिथं आपण बोललो ना, आंबा आंबा म्हणून आंबा कळणार नाही. परंतु जर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहू, तर कृष्ण आपल्या सोबत आहे याची अनुभूती होते, जशी जशी व्यक्ती प्रगती करेल. समजा हरे कृष्ण महामंत्र आणि कृष्ण हे दोन्ही वेगळे असते, तर मग आपण एवढ्या अनंत काळापासून इतरांनी पण जप केला नसता, आणि आपल्यालाही जप करायला सांगितला नसता, किंवा आपल्यामध्ये पण जप करून काही प्रभाव झाला नसता. जसं की आपण पण बघतो ना, आधी पण आपल्या काही वेगळ्या सवयी होत्या, पण जेव्हापासून आपण जप करायला सुरुवात केली, तेव्हा हळूहळू आपण प्रगती करतोय. जरी खूप जास्त नसली तरी काहीतरी प्रगती होते. परंतु तुम्ही दररोज आंबा या शब्दाची माळ केली 108 वेळा, तर तुमच्यामध्ये म्हणजे कोणामध्येच काही परिवर्तन होणार नाही. तर हा काय पुरावा आहे? न नाम रूपे गुण जन्म कर्मभीर. तुमचं नाव, रूप, लीला हे सर्व काही दिव्य स्तरावर आहेत.
तर हे या आंब्याच्या उदाहरणावरून प्रभुपाद बऱ्याच वेळा समजावून सांगायचे. आणि नंतर शेवटी प्रभुपाद म्हणतात की भगवंतांबद्दल समजण्यासाठी भक्ती पाहिजे. भक्तिरूपी अंजन डोळ्याला लावल्याशिवाय समजणार नाही. कारण गीतेमध्ये पण भगवंत म्हणतात ना, जन्मकर्मच मे दिव्यम, की माझं जन्म कर्म सगळं काही दिव्य आहे. आणि ज्या व्यक्तीला हे तत्वतः समजतं, तो व्यक्ती माझी प्राप्ती करून त्यांना पुन्हा इथे येण्याची गरज नाही आहे भौतिक जगतामध्ये. तर हे भगवंतांचं जन्मकर्म दिव्य गीतेमध्ये पण सांगितलंय आणि ते या अध्यायामध्ये पण आहे. परंतु ते खरंच दिव्य आहे, कुणाला कळतं कुणाला नाही कळत, हे आपण या तात्पर्यात बघितलंय. आणि कळण्यासाठी काय करावं लागेल हे पण बघितलं. जसे की इंद्रियांना योजावं लागेल इंद्रियांचा वापर करावा लागेल प्रॅक्टिकल भक्तीमध्ये, फक्त तर्क करत बसण्यापेक्षा. तर ते तर मी भागवतममधून बघितलं. इथे कृष्णा पुस्तकामध्ये प्रभुपाद काय म्हणतात बघूया, पान नंबर 26 वरती शेवटून दुसरा उतारा. निराकारवादी अथवा अभक्त हे जाणू शकत नाहीत की आपले नाव व रूप अभिन्न आहे. जसं की आंबा आणि आंब्याचं फळ हे भिन्न आहेत, परंतु कृष्ण आणि कृष्णाचं नाव किंवा हरे कृष्ण महामंत्र एकच आहे. हे एकच हे या लोकांना कळत नाही. हे अभिन्न आहे असं त्यांना कळत नाही. भगवंत परमस्वरूपी असल्याने त्यांचे नाव व वास्तविक रूप यांच्यात भिन्नता नाही. भौतिक जगात मात्र नाव व रूप यात भेद आहे. आंबा या नावाहून वास्तविक आम्रफळ वेगळे आहे. आंबा आंबा म्हणून कोणी आंब्याची चव जाणू शकत नाही. परंतु भगवन नाम आणि प्रत्यक्ष भगवत रूप हे अभिन्न आहेत. हे जाणणारा भक्त मात्र हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करतो आणि स्वतः सदैव भगवंतांच्या संगतीत असल्याचा साक्षात्कार करतो. परमसत्याविषयीच्या ज्ञानात जे फारसे उन्नत नाही त्यांच्याकरता भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्यलीला प्रदर्शित करतात. ते केवळ भगवंतांच्या लीलांचे स्मरण करून पूर्ण लाभ प्राप्त करू शकतात. तर हे लीला करण्याच्या मागचं एक कारण सांगतात प्रभुपाद, की भगवंत इथे येऊन लीला का बरं करतात. कारण त्या लीलाच्या साहाय्याने त्यांचं श्रवण वाचन किंवा चर्चा करून आपल्याला अ, तो लाभ मिळवता येतो. अ, तो लाभ म्हणजे आध्यात्मिक प्रगती करता येते. ज्याप्रमाणे भगवंतांचे दिव्य नाव आणि रूप अभिन्न आहे, त्याचप्रमाणे भगवंतांच्या दिव्य लीला आणि त्यांचे रूप हे देखील अभिन्न आहे. जे अल्पबुद्धीचे आहेत, जसे की स्त्रिया, श्रमिक वर्ग किंवा वैश्य वर्ग, अशांसाठी महर्षी व्यासदेवानी महाभारताची रचना केली. तर या वाक्यावरून पण बऱ्याच वेळा वाद होतो की अरे, असं का म्हटलंय स्त्रियांसाठी म्हणून. जशी गीतेमध्ये पण एक श्लोक येतो, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति कौंतेय प्रतिजानी न मे भक्त्या पराशती किम पुनर स्त्रियो वैशास्तथा शूद्रा तेपी यांती पराम गतीम, असा एक श्लोक आहे 9व्या अध्यायात. आणि इथे पण तेच म्हटलं. तर याच्यावरती प्रभुपादांना पण विचारलं होतं. तर प्रभुपादांच्या ज्या माताजी शिष्य आहेत त्यांनी सांगितले की प्रभुपाद, हे तर असं लिहिलंय स्त्रिया म्हणून. तर प्रभुपाद बोलायचे याचे दोन अर्थ आहेत. एक तर इथे स्त्रिया स्वभावतः भावनिक असतात. म्हणजे सगळ्यात असतील असं नाही, परंतु मॅक्सिमम किंवा त्यांचं हे नैसर्गिक स्वभाव आहे भावनिक असणं. एखाद्या ठिकाणी एखादी काही गोष्ट घडली तर स्त्रिया लगेच हळव्या होणार किंवा रडणार किंवा हळहळ करणार. परंतु पुरुष काय एकदम पटकन तेवढे इफेक्ट त्यांच्यावरती होत नाही, ते ॲनालिसिस करतात. म्हणजे त्या गोष्टीबद्दल विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. तर विश्लेषण करणं हे पुरुषांमध्ये जास्त बघितलं जातं आणि भावनिकता ही स्त्रियांमध्ये बघितली जाते. तर या दृष्टिकोनातून पण असं म्हणता येतं. आणि प्रभुपाद म्हटले की जर तुम्ही स्वतःला स्त्री समजत असाल तर तुमच्यासाठी हा नियम लागू पडतो. हा, म्हणजे तुम्ही जोपर्यंत शारीरिक भावनेमध्ये आहात की मी एक स्त्री आहे, तोपर्यंत हा नियम तुम्हाला लागेल. परंतु भगवंतांचा भक्त किंवा आत्म्याच्या स्तरावरती न कोणी पुरुष आहे न कोणी स्त्री आहे.
किंवा दिव्य स्तरावरती प्रत्येकजण स्त्रीच आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून हा जोपर्यंत आपण भौतिक स्तरावरती राहू तोपर्यंत आपल्याला असं वाटेल. आता हे फक्त स्त्रियांबद्दलच नाही, पुरुषांच्या संदर्भामध्ये पण असंच आहे. जसे की भक्तितीर्थ महाराज, तुम्ही कधी नाव ऐकलं असेल. खूप काही सेवा केली त्यांनी प्रभुपादांची, आणि खूप खूप प्रगत होते ते. तर ते आफ्रिकन होते, म्हणजे अमेरिकेमध्ये आफ्रिकेतून लोक राहायला आलेले आहेत ना, त्या निग्रो म्हणतात. तर भक्तितीर्थ महाराज तशा कम्युनिटीमधून होते. तर ते भक्तीमध्ये आल्यावरती प्रभुपादांनी त्यांना घनश्याम हे नाव दिलं. अ, कदाचित त्यांचा रंग बघून दिला असेल, मला नाही माहिती. परंतु भक्तितीर्थ महाराजांना हे नाव खूप आवडायचं. त्यांचं हे दीक्षेचं नाव होतं, संन्यासानंतर नाव बदललं. तर एके दिवशी काय झालं की काही भक्त त्यांना काळा काळा म्हणून थोडंसं हे करत होते. म्हणजे अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, काळा गोरा कसं भेद केलं जातं, अजून पण तिकडे चालू आहे. तर मग भक्तितीर्थ महाराजांवरती किंवा ज्या तेव्हा जे घनश्याम होते त्यांच्यावरती त्यांना खूप वाईट वाटलं, की अरे मी या संस्थेमध्ये हा विचार करून आलो की हे लोक उच्च स्तरावरती विचार करतात, पण इथे पण तर तेच आहे जे बाहेरच्या जगात आहे. जसं की आपल्यामध्ये पण असं होतं की अरे मी इस्कॉनमध्ये याच्यासाठी आलो की मी बाहेरच्या जगातले दोष बघून कंटाळलो होतो, आणि इथे आल्यावर तेच बघायला मिळतं, तर मग व्यक्ती खूप निराश होतो. तर आपल्यामुळे कोणी निराश नाही झालं पाहिजे, हे तरी बघितलं पाहिजे. मग जेव्हा भक्तितीर्थ महाराज प्रभुपादांकडे गेले आणि फक्त बोलले असं काळा गोरा वगैरे अशी चर्चा, तर पूर्ण करण्याच्या आधीच प्रभुपाद बोलले की तू स्वतःला काळा समजणं ही तुझी माया आहे, आणि त्यांचं स्वतःला गोरं समजणं ही त्यांची माया आहे. याचा अर्थ तुम्ही मायेमध्ये आहात. फक्त एवढंच वाक्य भक्तितीर्थ महाराजांना बोलले. तर त्यानंतर महाराजांनी कधीच प्रश्न केला नाही किंवा त्यांना कधीच अडचण झाली नाही. तर आता स्त्रिया आणि पुरुष कसे, ज्या स्त्रिया आहेत त्यांना समजा ही गोष्ट थोडी जास्त म्हणायला लागेल कारण त्या स्त्रिया आहेत. परंतु तेवढीच गोष्ट काळ्या आणि गोऱ्या लोकांना पण लागू पडते. जसे अमेरिकेत जर तुम्ही बघाल तर हा, तसं बघता स्त्रियाला तर समजा लोक कमीत कमी ठीकठाक तरी बोलतील. तिथे तर एकदम कशी एकदम गुलाम करून किंवा खूपच खालच्या नजरेनं बघितलं जायचं. आता पण तसं आहे. तर मी तुम्हाला हे काय सांगतोय की जोपर्यंत आपण शारीरिक भावनेमध्ये आहोत तोपर्यंत हे वर्णन अ, आपल्याला लागू पडतं. म्हणजे समाजामधले बहुतांश स्त्रिया ज्या शारीरिक भावनेमध्ये आहेत त्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महाभारत वगैरे अशा शास्त्रांची रचना केली आहे. कारण महाभारत वगैरे कसं आहे, याच्यामध्ये गोष्टी आहेत. तर गोष्टी ऐकायला काय खूप जास्त विश्लेषण वगैरे करावं लागत नाही. तर यांचं श्रवण वाचन करून करून हळूहळू त्यांची पण प्रगती व्हावी, असा त्यामागचा उद्देश होता. परंतु जर खरंच स्त्रियांना अ, कमी समजलं असतं, तर आपण तर पहिले राधाराणीचा आश्रय घेतो. भगवंतांचं नाव गोलोक आहे. गाईला जास्त सन्मान दिला जातो. भगवंतांच्या नावामध्ये काय राधा कृष्ण, सीताराम, मग असं झालं नसतं ना. तर हे समजून घेणं महत्वाचं आहे. आलं म्हणून. हं. महाभारत हा इतिहास आहे आणि केवळ श्रीकृष्णांच्या दिव्य कार्यांचे अध्ययन श्रवण स्मरण करून अल्पबुद्धीचा वर्ग देखील क्रमशः शुद्ध भक्तांच्या स्तरावर उन्नत होऊ शकतो. आता याच्यामध्ये फक्त स्त्रियाच नाही आहे, तर सर्वच आले की आता जसे की आधुनिक समाजामध्ये लोकांना शास्त्र काय म्हणता येईल, ऐकण्याची वाचण्याची एवढी काही रुची नाही सगळ्यांना. पिक्चर वगैरे किंवा काय म्हणतात रील्स वगैरे बघण्यामध्ये लगेच इंटरेस्ट येतो. मग अशा लोकांसाठी काय करतात की डिव्होटीज छोटे छोटे रील्स बनवतात की कमीत कमी ते एवढं ऐकून तरी त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट निर्माण होईल. हं. आणि मग त्यानंतर हळूहळू ते क्लासेस वगैरे ऐकायला लागतील. तसंच हे जे ग्रंथ आहेत महाभारत वगैरे, हे काही सगळ्याला वाचायला चांगले वाटतात. स्टोरीसारखे आहेत ना. आता आधुनिक माणसाला ते पण वाचायला जमत नाही, ती वेगळी गोष्ट आहे.
तर हे महाभारताचं वाचन करत करत जसं रील बघून व्यक्ती हळूहळू भक्तीकडे येतो, असे बरेच लोक आहेत. तसंच महाभारत असा ग्रंथ आहे की त्याचं श्रवण करून किंवा वाचून हळूहळू त्याच्या मनामध्ये भक्ती, भगवंतांबद्दल भक्ती येऊ शकते. येईलच अशी नाही, अ, पण आध्यात्मिक प्रगती त्याची होऊ शकते. आता तो विषय वेगळा आहे, पण तरी सांगतो की वैष्णवांच्या दृष्टिकोनातून श्रीमद भागवतम सोडून इतर सगळ्या ग्रंथांना कैतव धर्म म्हटलंय. कैतव धर्म म्हणजे फसवणूक करणारे धर्म. तर त्याच्यामध्ये कर्मकांड, वेदाचा बराचसा भाग आला. तर महाभारत पण त्यामध्येच येतं. कारण महाभारत किंवा वेदांच्या मुख्य भागामध्ये काय, वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करून भौतिक गोष्टी कशा प्राप्त करायच्या याच्याबद्दल वर्णन आहे. म्हणून कृष्ण गीतेमध्ये अर्जुनला दुसऱ्या अध्यायात म्हणतात, निस्त्रय गुणो भव अर्जुना, की वेदांचा विषय त्रिगुणी आहे, तू निस्त्रय गुण हो. तू या गुणांच्या पलीकडे जा, म्हणजे या कर्मकांडाच्या विभागामध्ये अडकून पडू नको. कारण त्यांची भाषा खूप आकर्षक आहे. या मे माम पुष्पिताम वाचाम. आकर्षक म्हणजे काय, हे करा तुम्हाला पैसा मिळेल, हे करा तुम्हाला घर मिळेल. ही भाषा म्हणजे असे शब्द सगळ्यांना आकर्षक वाटतात ना. तर त्या दृष्टिकोनातून, वैष्णवांच्या दृष्टिकोनातून हे सगळं विषारी फुलासारखं आहे. आणि भागवतम हे मुख्य अमृत आहे किंवा वेदांचं परिपक्व फळ आहे. परंतु किती लोकांना भागवतम ग्रहण करता येईल? कारण तुम्ही भागवतम सगळं शोधून काढा, कुठेच असं तुम्हाला वर्णन भेटणार नाही की तुम्ही हे करा मग तुम्हाला पैसे मिळतील, ते करा असं होईल. उलट सगळीकडे शेवटी निष्कर्ष हाच असतो की हे सर्व सोडून द्या आणि भक्ती करा. किंवा सर्वात महत्त्वाचा हरिनाम आहे, किंवा सर्वात महत्त्वाच्या भगवंतांच्या लीला आहेत. सगळीकडे पूर्ण 12 स्कंदामध्ये हेच आहे. उलट 6व्या स्कंदाच्या सुरुवातीला शुकदेव गोस्वामी ज्या परीक्षित महाराजांना म्हणतात की अरे, प्रायश्चित्त करून आपण आपली पापं नष्ट करू शकतो. तर याला हे वेदाचं प्रमाण आहे, चुकीचं नाही आहे. वेदामध्ये प्रायश्चित सांगितले वेगळ्या गोष्टींसाठी. परंतु भागवतामध्ये काय वर्णन, लगेच परीक्षित महाराज म्हणतात नाही, मन्ये कुंजर शौचवत, हे प्रायश्चित हत्तीच्या आंघोळीसारखं आहे. कारण की हत्ती खूप आंघोळ करतो, बाहेर आल्यावरती परत अंगावरती माती टाकतो. तसंच हे प्रायश्चिताचा प्रकार असा आहे की लोक प्रायश्चित करतात आणि परत ते करायचे तेच करत राहतात, नेहमीच्याच गोष्टी करतात. त्यामुळे मी याला स्वीकारत नाही. मग नंतर ज्ञानयोग सांगतात, त्याला पण ते स्वीकारत नाहीत. म्हणजे मला काय सांगायचं की भागवतामध्ये फक्त शुद्ध भक्ती सोडून इतर कशाला स्थान दिलं नाहीये. म्हणून भागवतांना खूप क्रांतिकारी ग्रंथ मानला जातो. त्याचे क्रांतिकारी ग्रंथ म्हणून एक श्लोक पण आहे त्याच्यामध्ये. तर हे महाभारताच्या तुलनामध्ये सर्व वर्णन मी तुम्हाला सांगितलं. तर जे लोक फक्त तर्क करतात त्यांना भगवंतांचं नाम रूप दिव्य आहे कळत नाही. त्यासाठी इंद्रियांना भक्तीमध्ये योजलं पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरती केवळ रूपच नाही तर भगवंतांचं नावसुद्धा त्यांच्यापासून अभिन्न आहे. त्यासाठी हरे कृष्ण महामंत्र आणि आंब्याचं उदाहरण दिलं. नंतर भगवंतभावांनी अशा वेगळ्या लीला का केल्या की कारण सर्व सामाजिक वर्ग या लीलांच्या साहाय्याने त्यांच्याकडे आकर्षित होऊन प्रगती करावी. अशाच लीलांमध्ये एक महाभारत आहे जे की सर्वांना हळूहळू तिकडे घेऊन येऊ शकतं. तर आता आपण श्लोक क्रमांक 37 गाऊया. मी तुमच्याशी शेअर केलं, ही स्लाइड दिसते ना तुम्हाला 37 क्रमांकाची? हो प्रभूजी. ठीक आहे, मग आपण हा गाऊया 37 नंबरचा. अ, हम्म, मला वाटते पिवळ्या रंगाचा आहे. हा, पिवळ्या रंगाचा ओरिजिनल कोणता आहे भाई? सारखेच वाटत. हां, पिवळ्या रंगाचा हे आहे, तोड केलेला. आणि व्हाईट कलरचा जो जसा आहे भागवतामध्ये तसा. तर हा गाऊया आपण. शृण्वन् गृणन् संस्मरयं सचिन्तयन् शृण्वन् संस्मरन् चिन्तयन् चिंतयन् चिन्तयन् नामानि रूपाणि च मङ्गलानि ते नामानि रूपाणि रूपाणि च मङ्गलानि ते क्रियासु यस्त्वच्चरणारविन्दयोर् क्रियासु चरणारविन्दयो यत्नतरङ्गविन्दयो आविष्टचेता न भवाय कल्पते
आविष्यते भवाय कल्पते. कल्पते. हां. तर मग 37 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात की मागच्या श्लोकात बोलले की तर्क करून काही समजत नाही. मग काय केलं पाहिजे असा जर प्रश्न विचारला तर देवता सांगतात की सराव केला पाहिजे. कशाचा सराव केला पाहिजे? शृण्वन म्हणजे ऐकणे, गणन म्हणजे बोलणे किंवा आपण काय म्हणतो गुणगान करणे, स्तुती करणे किंवा कीर्तन. श्रवण करणे, भगवंतांबद्दल बोलणे, त्यांच्या लीलांचं स्मरण करणे किंवा त्यांच्या लीलांचं चिंतन करणे, त्यांच्या नामाचं स्मरण चिंतन, त्यांच्या रूपाचं स्मरण चिंतन, ह्या सगळ्या गोष्टी केल्यावरती अ, भगवंतांबद्दल कळेल. जे मागच्या श्लोकात सांगितले की लोकांना तुमचं दिव्य स्तर कसं कळत नाही तर ते कळण्यासाठी भक्ती केली पाहिजे. भक्ती केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? श्रवण, कीर्तन, स्मरण, चिंतन, नामांचं चिंतन, रूपावरती चिंतन, अ, असं जर केलं तर क्रियासू, क्रियासूचा इथे असा अर्थ दिलाय. मला वाटतं मागच्या श्लोकामध्ये पण क्रियासू होता. इथे क्रियासूचा अर्थ असा आहे, आचार्यांनी सांगितलं की लोक त्यांच्या भौतिक कार्यामध्ये असताना सुद्धा जर त्यांनी असं केलं श्रवण कीर्तन स्मरण वगैरे तर आविष्ट चेतान भवाय कल्पते. तर अशा व्यक्तीचं मन तुमच्यामध्ये रमून जाईल. आपण आविष्ट चेत म्हणजे चित्त मन आविष्ट झालं असं आपण म्हणतो ना आविष्ट. आविष्ट म्हणजे रमलं. तर जेव्हा अशा व्यक्तींचं मन तुमच्यामध्ये रमतं न भवाय कल्पते, भव म्हणजे भवसागर, म्हणजे भौतिक जगत. तर अशा व्यक्तीला परत भौतिक जगतामध्ये येण्याची गरज नाही आहे. जसं मागच्या श्लोकात सांगितले कळत नाही तर काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. भक्ती कशी करायची? श्रवण, गृणन म्हणजे बोलणं, नंतर स्मरण, चिंतन म्हणजे विचार करणे. स्मरण आणि चिंतनमध्ये थोडासा फरक आहे. स्मरण म्हणजे कसं आपण जशा तशी लीला स्मरण करू. चिंतनमध्ये म्हणजे कसं असतं की काही आचार्य सांगतात ना हे असं कसं झालं असेल याच्या मागे काय अर्थ असेल. चिंतन केलं जातं. एक चिंतन म्हणजे काय विचार असतो आणि स्मरण म्हणजे आठवण असं आहे. तर जेव्हा आपल्या कार्यामध्ये जेव्हा व्यक्ती असं करेल अशा व्यक्तीचं मन तुमच्यामध्ये आविष्ट होईल आणि मग त्याला परत भौतिक जगतामध्ये येण्याची गरज पडणार नाही. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की जरी स्वतःच्या दैनंदिन कार्यामध्ये लोक युक्त असले, लोक म्हणण्यापेक्षा भक्त, परंतु त्यांचं मन हे तुमच्या चरणामध्ये रमलेलं असतं. अ, का? कारण ते नेहमी तुमच्याबद्दल श्रवण करतात, बोलतात, चिंतन करतात, स्मरण करतात आणि तुमच्या नावाचं रूपाचं ध्यान करतात किंवा आठवण करतात. मग अशा व्यक्तींना परत भौतिक जगामध्ये येण्याची गरज नाही. तर इथे अर्जुनाने आणखीन काय अर्जुन नाही, आचार्याने काय सांगितले का? इहा यस्य हरेर्दास्य हा. इथे प्रभुपाद किंवा हा श्लोक काय म्हणतोय की समजा एखादा व्यक्ती इथे असताना सुद्धा ह्या जर गोष्टी करत असेल श्रवण कीर्तन वगैरे तर त्याचं चित्त भगवंतांमध्ये असतं आणि अशा व्यक्तीला भौतिक जगतात परत येण्याची गरज नाही आहे. तर यालाच आधारित एक हे आहे, एक श्लोक आहे. इहा यस्य हरे दास्य कर्मणा मनसा गिरा निखिला स्वप्य अवस्थासी जीवन मुक्तस उच्चते. असा भक्तिरसामृत सिंधूमध्ये एक श्लोक आहे की जेव्हा व्यक्ती या जीवनामध्ये किंवा या शरीरामध्ये किंवा या देहामध्ये म्हणजे भौतिक जगात असताना सुद्धा इहा यस्य इथे असताना हरेर दास्य हरीचा दास होतो. कसा होतो? कर्मणा मनसा गिरा. आपण म्हणतो ना भगवंतांचे आपण 3 प्रकारे सेवी केले पाहिजे. कर्माने म्हणजे शरीराने, मनसा म्हणजे मनाने आणि गिरा म्हणजे शब्दांनी. तर असा व्यक्ती इथे असून सुद्धा काय असतो? अ, जीवनमुक्त उच्चते. हं? तो भौतिक जगात असून पण त्याला जीवनमुक्त म्हटलं जातं. जीवनमुक्त म्हणजे काय? की तो व्यक्ती भौतिक प्रभावातून बाहेर पडला. जरी आपल्याला भौतिक जगात दिसतोय, परंतु त्याच्यावरती भौतिक जगाचा प्रभाव नाहीये. अशा व्यक्तीला म्हटलं जातं जीवनमुक्त. हे समजावून सांगण्यासाठी मला वाटतं राधेश्याम प्रभू नारळाचं उदाहरण देतात. तुम्ही नारळ बघितलं असेल की जेव्हा नारळ हिरवा असतं ना त्याच्यामध्ये पाणी असतं. आणखीन थोडे दिवस त्याची वाढ झाल्यावरती काय होतं की ते पाणी त्याच्या
आता जाऊ दे, ते बॉटनीनुसार हे आहे, एंडोस्पर्म आहे पाणी म्हणजे. तर त्याच्या गर्भाच्या वाढीसाठी ते सगळं पाणी वापरलं जातं. आणि मग त्या काय म्हणतात, त्या नारळाला आतून व्हाईट कलरचा नारळ तयार होतो. परंतु त्याला असं जर ठेवलं त्या नारळाला आणि सुकू दिलं बरेच दिवस, तर काही दिवसानंतर काय होतं की कदाचित मॉइश्चर गेल्यामुळे जे, आता त्याला खोबरं म्हणतात लोक, ते गोल जे नारळ असतं ना, ते त्याच्या आतमधल्या भागातून ते बाहेर होतं. आणि तुम्ही जरा समजा कानाजवळ त्याला फिरवलं, तर असा खडखड आवाज येतो. आपल्याला समजतं की हे त्याच्या काय म्हणता येईल, त्या कवचापासून आता चिकटलेलं नाही आहे. तर हे जीवनमुक्त व्यक्ती समजण्यासाठी उदाहरण दिलं जातं. आता ते नारळ त्याच्या आतमध्ये आहे, परंतु चिकटलेलं नाही आहे, त्याच्यापासून फ्री आहे. तसाच व्यक्ती या जगामध्ये जेव्हा पूर्णपणे या स्तरावरती येतो, इह यस्य हरेर दास्य कर्मणा मनसा गिरा, कर्मणा मनसा गिरा, यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे रत असतो. निखिला असू अपि अवस्था असू, म्हणून तो कुठल्याही स्थितीमध्ये जरी असला तरी त्याला जीवनमुक्त म्हणायचं. त्याची तुलना कशासोबत, जसं की समजा तो नारळाचं जे खोबरं म्हणतात, खोबरं नारळाच्या आतमध्ये आहे परंतु मुक्त आहे. तसंच असा हा जो व्यक्ती किंवा भक्त आहे, भौतिक जगामध्येच आहे, जसं खोबरं नारळाच्या आतमध्येच आहे, परंतु हा व्यक्ती मुक्त आहे. त्याच्यावरती या भौतिक जगाचा आता प्रभाव होत नाही. तर एक थोडं जवळपासचं एक उदाहरण दिलं जातं. तर प्रभुपाद त्याच श्लोकाचं तात्पर्यात वापर करतात की रूप गोस्वामींनी सांगितले की अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती सेवा करतो, तर तो कुठल्याही जीवनाच्या स्थितीमध्ये असो, म्हणजे गृहस्थ, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष काही जरी असला तरी तो व्यक्ती जीवनमुक्त होतो. आता ही कोणा एकाची मक्तेदारी नाही आहे, संन्यासीच किंवा पुरुष किंवा स्त्रीच असं नाही, कुणीही या स्तरावरती जीवनमुक्त होऊ शकतं, जरी तो भौतिक शरीरात असला तरी. मग या श्लोकामध्ये काय होतं, हां, तर प्रभुपाद याला जोडून थोडंसं दूरचा एक अँगल सांगतात. ॲक्च्युली ते श्लोकामध्ये इथे दिलं नाही आहे. नारायण परा सर्वेन कुतश्चन बिभ्यती स्वर्ग अपि वर्ग नरतेषु अपि तुल्यार्थ दर्शिन. तर असे जे भक्त आहेत, जे की पूर्णपणे काय म्हणतात, मनसा गिरा वाचा अ, याने तुमची सेवा करतात, तर अशा भक्तांना नारायण परा म्हटलं जातं. हे 6व्या स्कंदामधील नारायण परा सर्वे कुतश्चन बिभ्यती. जे लोक नारायण परा आहेत किंवा नारायणाचे भक्त आहेत, तर कुतश्चन बिभ्यती, अशा व्यक्तीला कुठंच भीती वाटत नाही. भीती व्यक्तीला कुठं वाटू शकते? स्वर्ग अपि वर्ग नरकेषु अपि तुल्यार्थ दर्शिना. अ, कुणालाही नरकाची भीती वाटेल ना, परंतु जो भगवंतांचा भक्त त्याच्यासाठी स्वर्ग, नरक आणि मुक्ती सर्व काही एकसारखंच आहे, कारण त्याच्यावरती या गोष्टींचा प्रभावच होत नाही. तो तर नेहमी भगवंताशी संबंधित आहे ना, या आध्यात्मिक कार्याने, मनसा गिरा वाचेने. तर त्याला हे जीवन, मग प्रभुपादांनी काय केलं की कसं समजून घ्यायचं, त्याच्यासाठी भक्ती करायची. आणि भक्ती करताना जर असं केलं तरी व्यक्तीला जीवनमुक्त म्हटलं जातं, याच्यावरती तात्पर्य दिलं. मग जीवनमुक्तवरती बोलताना प्रभुपाद सांगतायत की असा जीवनमुक्त व्यक्ती कुठल्याही स्थितीमध्ये भयभीत नसतो, तो सर्व स्थितीमध्ये त्याला समच आहे. आणि मग त्यालाच एक जोडून पुढचा एक टप्पा प्रभुपादांनी सांगितला की म्हणून चैतन्य महाप्रभू चैतन्य शिक्षाष्टकामध्ये म्हणतात, मम जन्मनी जन्मनीश्वरे भक्तात भक्तीर आहे तुकी त्वयी. की की मला जन्मोजन्मी फक्त तुमची अहेतुकी भक्ती पाहिजे. अ, त्याची सुरुवात कशी होते? अ, न ते आहे ना, मला पैसा नाही पाहिजे, प्रसिद्धी नाही पाहिजे. मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी. तर सुरुवात कशी होते? न जन्म नूनम नाही, न वै वांछे राज्यम. हां, नम्मे. अरे तर मी तर जात नाही जन्म न समजा. जन्म न न जन्म हां, न जन्म बरोबर. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये. चैतन्य महाप्रभू म्हणतात मला ह्या गोष्टी नाही पाहिजे. काय पाहिजे? मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी तोय. मला फक्त भक्ती पाहिजे. तर प्रभुपाद असा भक्ताचा भाव सांगतात. अशा प्रकारे भक्ती केल्यावर तो कसा जीवनमुक्त असतो, जीवनमुक्त व्यक्ती कसा निर्भय असतो, आणि अशा व्यक्तीला काय हवं असतं? तर फक्त जन्मोजन्मी सेवा हवी असते. सेवा म्हणजे भक्ती हवी आहे, दुसरं काही नको असतं.
आणि यामध्ये प्रभुपाद एक थोडंसं सावधान करतात की अवैष्णवांकडून शास्त्र नाही ऐकलं पाहिजे. कारण अ, जसं दूध हे अमृतासारखं आहे, परंतु सापाच्या विषाने प्रभावित असेल तर विषारी होतं. तसं शास्त्र हे अमृतासारखं आहे, परंतु मायावादी किंवा पैशासाठी बोलणाऱ्या लोकांकडून ऐकलं तर त्याचा विषयासारखा प्रभाव होऊ शकतो. तर त्याच गोष्टीला समजावून सांगताना प्रभुपादांनी अ, हे स्पष्टीकरण दिलं अ, की श्रवण, कीर्तन, स्मरण यांची आपण जर सराव केला तर म्हणजे हेच पद्धत आहे भगवंतांचा साक्षात्कार करण्याचं. कारण मागच्या श्लोकामध्ये बोलले ना, न जन्म कर निरुपतव्य, त्या लोकांना समजत नाही. मग कसं समजायचं तर इथे सांगितलं. श्रवण, कीर्तन, स्मरणाचे सराव केला पाहिजे. सराव म्हणजे साधना भक्ती, ज्याला नेहमी नेहमी करावं लागतं, एक दिवस करून होत नाही. जरी आपण स्वतःच्या दैनंदिन गोष्टी करत असेल, समजा जॉब आहे किंवा घरच्या गोष्टी आहेत, तरी अशा व्यक्तीवरती भौतिक जगाचा प्रभाव होत नाही. प्रभुपाद काय म्हणतात? पान नंबर 27 मध्ये दुसरा उतारा. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य चरण कमळांच्या चिंतनात सदैव घडून गेलेले, तसेच श्रीकृष्ण भावनेत त्यांच्या भक्तिपूर्ण सेवेत अखंडपणे संलग्न असलेले जे शुद्ध भक्त आहेत, ते या भौतिक जगात आहे असे समजण्यात येत नाही. हे आपण ज्याच्याबद्दल बोललो ना, जीवनमुक्त, त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतायत. मग या श्लोकामध्ये जीवनमुक्तचा कुठे संबंध आलाय? तर आविष्ट चेतान भवाय कल्पते यावर आधारित आहे, की ज्याचं चित्त तुमच्यामध्ये आविष्ट आहे किंवा मग्न आहे, त्या व्यक्तीसाठी भौतिक जगत नाही आहे, किंवा त्याला या भौतिक जगामध्ये येण्याची गरज नाही आहे. तर भौतिक जगात नाही आहे म्हणजे आता असून पण नाही आहे. समजा आता आपण म्हटलं की एखादा शुद्ध भक्त आहे, तो भौतिक जगात, मग आपण कोणी काय बोलणार, अरे पण ते तरी ते तर दिसत आहे दैनंदिन जीवनात, बाह्य रूपाने ते दिसतात, परंतु ते काय म्हणतील त्यांच्या दिव्य स्थितीने किंवा त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या स्तराने ते या जगात नाही आहेत. म्हणून अशा व्यक्तींवरती बाहेरच्या गोष्टींचा जास्त पटकन प्रभाव होत नाही. आपल्यासारखं कसं आहे, एक दिवस उपवास करायचं म्हटलं की खूप त्रास होतो, म्हणजे माझ्यासाठी सांगतोय. अ, पण याचा अर्थ असा नाही की जबरदस्ती केलं पाहिजे, जाऊ दे, तो दुसराच विषय होऊन जाईल. रूप गोस्वामी स्पष्ट करतात की जे तन मन आणि कर्म याद्वारा सदैव कृष्ण भावनेत संलग्न आहेत, ते वर्तमान शरीरातच मुक्त झालेले आहेत. हे रूप गोस्वामीद्वारे म्हणजे हा जो श्लोक आहे ना, इहा यस्य हरेर दास्य कर्मणा मनसा गिरा निखिलासु अपि अवस्थासु जीवन मुक्तस उच्यते, हा एक श्लोक आहे भक्तिरसामृत सिंधूमध्ये. रूप गोस्वामींनी लिहिले ना भक्तिरसामृत सिंधू. तर याला प्रभुपाद त्याचं भाषांतर देऊन म्हणतात की रूप गोस्वामी स्पष्ट करतात. म्हणून जर हा आपल्याला जर श्लोक माहीत असलं तर समोरचं पटकन समजतं, नाही तर असं वाटेल की हे कुठे दिलं किंवा श्लोकाशी काय संबंध आहे. भगवद्गीतेत याची पुष्टी करण्यात आली आहे. जे भगवंतांची भक्ती करीत आहेत त्यांनी केव्हाच भौतिक स्तराला पार केलेले आहे. आता गीतेमध्ये असा कोणता श्लोक आहे, भक्ती करत आहेत त्यांनी केव्हाच भौतिक स्तराला पार केलेले आहे? हा पण म्हणता येईल. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरंती ते, किंवा महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. किंवा तुम्हाला त्यानंतर एखादा डायरेक्ट असा श्लोक कुठं भेटला ना गीतेमध्ये, की भक्ती करीत आहेत तेव्हाच भौतिक स्थितीला पार केलेले आहे, असा कोणता श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये? त्यांनी केव्हाच भौतिक स्थितीला पार केलेला आहे. 18व्या अध्यायातला तो पण असू शकतो. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती अ, समसर्वेषु मदभक्तीम लभताम पराम, कदाचित तो पण असेल. किंवा मला पण शोधावं लागेल की सरळ सरळ या ओळीसारखाच एखादा श्लोक. कधी कधी काय होतं की थोडासा अर्थ कॉन्टेक्स्टनुसार घेतला जातो. हां, तर भगवान श्रीकृष्ण भक्तांनी अशा सर्वांना जीवनाच्या परम ध्येयाची अनुभूती करण्याची नाही, मला वाटतं हा पुढचा श्लोक असेल. तुम्हाला काही प्रश्न असला किंवा श्लोकाशी काय संबंध आहे
असं वाटलं तर तुम्ही विचारा. म्हणजे अं, तुम्हाला क्लिअर होईल, नाही तर इकडचे तिकडचे एवढे मोठे श्लोक आणि जास्तच कन्फ्युजन होऊन जाईल. हां, तर आता श्लोक क्रमांक आपण 38 मध्ये येतोय. तर 38 मध्ये देवता काय करतात, की भगवंतांना त्यांच्या अवतरणाच्या कार्याचं स्मरण करून देतात, की तुम्ही इथे आता सध्या कशासाठी आले आहात. कशासाठी आले होते भगवंत? कृष्ण कशासाठी आले होते? सर्व धर्मां परित्यज्य. नाही नाही, ह्याचं नाही, या यदायदाही धर्म. या धर्माची या रक्षणासाठी. अध्यायानुसार सांगा. या अध्याय म्हणजे आपण जी कृष्णा पुस्तकाची चर्चा करतो ना, त्यानुसार सांगा. भगवंत का आले होते? साधूचे का रक्षण. येण्याची गरज पडली? कंसाचा वध या करणे. अध्यायानुसार सांगा ना. हा जो दुसरा, पहिला आणि दुसरा अध्याय बघितला ना आपण 10व्या स्कंदाचा, हा तिथे भगवंत का आले, त्याची स्टोरी काय आहे? साधूंच्या रक्षणासाठी, धर्माची हा, स्थापना. धर्माची रक्षणासाठी म्हणण्यापेक्षा गाय जाते ना भगवंतांकडे, पृथ्वी गायीच्या स्वरूपामध्ये, आणि त्यांना स्वतःची तक्रार सांगते की मला किती त्रास होतोय. मग ते ब्रह्माजीकडे जातात. ब्रह्माजी सर्व क्षीरसागराच्या किनाऱ्यावरती जातात आणि तिथे प्रार्थना करतात पुरुष सुक्ताची. मग ब्रह्माजींना हृदयामध्ये भगवंत सांगतात की मला स्थिती माहिती आहे आणि मी लवकरच येईल आणि तुमचा त्रास दूर करेल. तर देवता भगवंतांना आठवण करून देत आहेत की तुम्ही याच्यासाठी आलेत. त्यासाठी की अ, या अशा लोकांचा भार कमी करण्यासाठी आणि एका दृष्टिकोनातून आम्हाला मदत करण्यासाठी. तर हे त्यांना आठवण करून देताना देवता हा श्लोक बोलतात. तर हां, मी 38 क्रमांक तुम्हाला दिसत असेल, याला गाऊया आपण. दिष्ट्या हरेस्या भवता पदो भुवो दृष्ट्या हरेस्या भवतः पदो भुवो भारोपनीतस्तव जन्मनेशितुः भारोपणीतस्तव जन्मनेषितुः दृष्ट्यांकितां त्वत्पदकैषु शोभनैर् दिष्ट्या दृष्टयावाङ्कितां तत्पदकैषु शोभनैः द्रक्ष्यां गाम्यां च तवानुकम्पिताम् द्रक्ष्यामगाम्यां च तवानुकम्पिताम्. तर हे काय पहिल्यांदा गायल्यामुळं असं वाटतं, पण परत परत वाचल्यावरती हे सोपं होऊन जातं. दिष्ट्या हरेस्या भवतः पदो भुवो. दिष्ट्या म्हणजे दिसणे, हरेस्या म्हणजे हरीची काय, भवत म्हणजे हरी कोण आहे, ते कृष्ण आहे ना. भवत म्हणजे तुम्ही, भवान म्हणजे तुम्ही, भवत म्हणजे तुम्ही, म्हणजे कृष्णाला बोलतायत, गर्भातले कृष्णाला, की दिष्ट्या. दिष्ट्या म्हणजे दिसणं पण आहे आणि भाग्य पण आहे. भाग्याने काय होईल, हरी तुमचे पद आहेत ते जमिनीवरती पडतील. मग ते कृष्ण लीला करताना जमिनीवर चालतीलच ना. त्यामुळे तुमचे चरणचिन्ह जे आहेत ते पृथ्वीवरती उमटतील. हं. सांगा बरं, आपण कोणत्या लीलेमध्ये बघितलं होतं की भगवंतांच्या चरणचिन्हाला बघत बघत जात होते? अक्रूरजी ना. अक्रूर. कालिया त्याने म्हणजे ते कालिया. जंगलात जातात तेव्हा कालिया. तेच ना. आपण तेव्हा चर्चा केली, मग त्यांना कसं काय कळालं कृष्ण कुठे. तर मग ते कृष्णाचे चरणचिन्ह बघत बघत जातात तिकडे, अं, त्या यमुनेच्या त्या डोहापर्यंत. तर तिथे आपसा पण सांगितलं आचार्यांनी की वृंदावनामध्ये हा नियम होता, म्हणजे गायींचा, वासरांचा, सगळ्यांचा, की कृष्णाचं जिथं पण चरणचिन्ह आहे त्याला ते मिटलं नाही पाहिजे, म्हणजे त्याच्यावर दुसऱ्यांनी पाय नाही दिला पाहिजे, असं आचार्य सांगतात. तर या श्लोकामध्ये खूप चांगली, म्हणजे एकतर भावनेत काय म्हणता येईल, थोडीशी रुचकर गोष्टी सांगितली, खूप सारखे तत्त्वज्ञानासारखे नाही आहे. तर खूप भाग्याने तुमचे जन्म, तुमचे चरणचिन्ह पृथ्वीवरती बघायला मिळतील. कधी बघायला मिळतील? कारण तुम्ही भारोपनीतस्तव, तुम्ही जेव्हा तुम्ही पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी आले आहात
आणि हे करताना तुम्ही जेव्हा तुमच्या दिवे लीला या पृथ्वीवरती कराल तर तुमच्या चरणाचे चिन्ह इथं उमटतील. दिष्टांकिताम त्वत्पदकै. अंकित झालं, तुम्ही कधी त्याचं ऐकलं असेल. अंकित म्हणजे चिन्हित होणं, उमटणं. अंकितम त्वत्पदकै. पदकै म्हणजे दोन पाय, पाय. पदक म्हणजे तुम्हाला पदक म्हणतात पायाला. अ, पंकजांघ्री आहे. पदक हा शब्द कुठं आलाय का दुसरा आणखीन? पण पायाला पदक म्हणताय, तुम्हाला माहित असेल. अंकित म्हणजे चिन्हित होणे, चिन्ह उमटणे. कशाचं? तुमच्या चरणाचं. आणि त्याने काय होईल? सुशोभनैर. पृथ्वीची शोभा वाढेल. सांगा बरं, कशी काय शोभा वाढेल पृथ्वीची? कशाने शोभा वाढेल म्हणतायत? भगवंताच्या चरणांनी. हा. अरे, भगवंतांच्या चरणापेक्षा जगात जास्त अमूल्य काही आहे का? मग ज्या व्यक्तीच्या शरीरावरती भगवंतांचे चरण चिन्ह असतील अंकित झालेले, तो ती व्यक्ती सुशोभित नाही होणार का? जसं की आपल्या याच्यामध्ये पण आपण बघतो, म्हणजे आपण त्या स्तरावरती नाही आलो तरी पण आपण तिलक धारण करताना काय भाव असतो, की भगवंतांचे दोन चरण आहेत आणि चरणावरती तुळशी आहे. तर फक्त एवढं बघून सुद्धा भगवंतांची आठवण होते किंवा बाहेरच्या व्यक्तीला पण थोडासा प्रभाव पडतो. तर पृथ्वीवरती तर सर्वत्र कृष्णाचे चरण चिन्ह उमटणार आहेत. तर याच्यापेक्षा जास्त महत्वाचे अलंकार आभूषण काय असणार आहे? तर देवता ते भगवंतांना सांगतात. आणि असे तुमचे चरणचिन्ह धरणीला सुशोभित करतील. ते पृथ्वीवरती पण बघायला मिळतील आणि आम्हाला पण बघायला मिळतील. तर सरळ शब्द सांगायचं झालं तर देवता काय म्हणतात की की हे कृष्ण, आम्ही पण खूप भाग्यवान आहोत. कारण तुम्ही पृथ्वीवरती जो या राक्षसांचा भार आहे, त्याला काढून टाकण्यासाठी आले आहात किंवा तुमचं ते कार्य आहे. आणि यापेक्षा आम्ही अधिक भाग्यवान समजतो स्वतःला. कारण तुम्ही आल्यामुळे पृथ्वीवरती तुमचे चरणचिन्ह उमटतील आणि स्वर्गामध्ये पण तुमचे चरणचिन्ह उमटतील. आणि त्या चरणावरती काय आहे? इथे अंकितचा आणखीन एक वेगळा अर्थ सांगितला. अंकित म्हणजे चरणावरती काय काय आहे. तर तुमच्या चरणावरती शंखचक्र गदा पद्म आहे, असं थोडक्यात सांगितलं. पण आपण बघितलं की भगवंतांच्या चरणावरती 19 चिन्ह आहेत ना, दोन्ही पायावरती. जसं की हत्तीचा अंकुश, नंतर ध्वज पताका, नंतर मासा, रथ, असे वेगवेगळे चिन्ह आहेत ना. आपण तेव्हा त्या कालियाच्या लीलेच्या वेळेस काही चिन्हांचा अभ्यास केला होता. तर हे चिन्ह उमटतील. तिथे दोन गोष्टी आहेत. एक तर भगवंतांचं कार्य की या असुरांचा नाश करणं. त्याच्यामुळे पृथ्वीचा भार पण दूर होईल आणि देवतांची पण मदत होईल. परंतु आचार्य आणि प्रभुपाद सगळे सांगतात की हे भगवंतांसाठी मुख्य काम नाही आहे, भार दूर करणं. जसं की मी इथे किती नंबरचा आहे, 38 ना. हां. इथून देवता भगवंतांना हिंट देतात की तुम्ही कशासाठी आले आहात, की आमची मदत करण्यासाठी आणि पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी. अ, तर तुमच्या येण्यामध्ये एक उद्देश आहे की पृथ्वीचा भार दूर करणे. परंतु मुख्य उद्देश काय आहे, की तुम्ही वेगळ्या प्रकारचे लीला कराल आणि त्या लीला करत असल्याने तुमचे चरणचिन्ह पृथ्वीवरती अंकित होतील. आ, तर तुमचा मुख्य उद्देश लीला करण्याचा आहे. आणि हा जो उद्देश आहे की कंसाला मारणे वगैरे, हा मुख्य उद्देश नाही आहे. तर त्यासाठी आचार्य पण सांगतात की राक्षसांना मारणं हा कधीच भगवंतांचा मुख्य उद्देश नसतो किंवा त्यांच्यासाठी ती मोठी गोष्ट नाही आहे. त्यांची बहिरंग शक्ती पण हे सर्व करू शकते. कारण सर्वांचं शरीर तर बहिरंग शक्तीचंच आहे ना. तर बहिरंग शक्ती, जसं की आपण म्हटलो की हिरण्यकशिपूला समजा भगवंतांनी हार्ट अटॅक दिला असता, जसं आपण चर्चा करतो ना, किंवा रावणाला दुसरं काही म्हणजे त्यांच्या धामातूनही करता आलं असतं. इतक्या दूर येऊन एवढी धावपळ करून फक्त रावणाला मारायचं, असं म्हणजे रावणाला मारण्यासाठी एवढे कष्ट घेतले असं नाही आहे. जसं की मी तुम्हाला बऱ्याचदा उदाहरण देतो. स्वयंपाक करताना पदार्थ बनवणं हा मुख्य उद्देश असतो. राख बनवणे तयार करणे हा मुख्य उद्देश नसतो. तर राख आपोआप तयार होते. ज्यांनी लाकडावरती किंवा गवऱ्यांवरती स्वयंपाक केला
त्यांच्यासाठी. तर भगवंत येताना स्वयंपाक म्हणजे त्यांच्या ह्या आनंदमयी लीला आहेत, ज्या की तेव्हा पण भक्तांना आनंद देऊन गेले आणि आता पण आपण हजारो वर्षानंतर त्यांना वाचतो, परत परत आचार्यांचं समजून घेतो, वेगळे भक्त वेगळ्या दृष्टिकोनातून सांगतात. अजूनही त्या लीलांमध्ये नवीनता तशाला तशीच आहे. तर मुख्य उद्देश हा आहे लीला करण्याचा, कारण ज्याद्वारे भक्तांना भगवंतांबद्दल श्रवण करता येईल, किंवा त्यांच्यामध्ये मन रमवता येईल. राक्षसांना मारणं हा कधीच मुख्य उद्देश नाही. जरी परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं सांगितलं आहे. तर त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सुद्धा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की राक्षसांना मारणे हा कधीच भगवंतांचा मुख्य उद्देश नसतो. ते स्वयंपाक करताना आपोआप राख तयार झाल्यासारखं होतं. तर मुख्य उद्देश नेहमी हाच असतो की जे इथे भक्त भगवंतांना आर्ततेने बोलावतात, जसं की प्रल्हाद महाराज, वसुदेव देवकी, अं, आणि इतर जे काही भक्त आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे भगवंतांना बोलावतात, तर त्यांना त्यांचा दुरावा कमी करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत जेव्हा भगवंत लीला करतात, तर आत्म्याच्या परिपूर्ण संतुष्टीचा तो अनुभव आहे की भगवंतांच्या लीलेमध्ये असणे. म्हणजे काय म्हणता येईल, खरा आनंद किंवा जे आनंदाची आपण कल्पना सुद्धा केली नाही, तो त्यामध्ये आहे. भगवंतांच्या लीलेमध्ये अ, भाग असणे, एक पार्ट असणे. तर हे इथे पण सांगितलंय, गीतेमध्ये पण आहे की मुख्य उद्देश तुमचा लीला करणं आहे, आणि त्याच्यामध्ये हे बाय प्रॉडक्ट म्हणून हे राक्षस जसे की कंस वगैरे यांचा मृत्यू तर होणारच आहे. आणि पृथ्वीचा तुमच्या चरणचिन्हाने पृथ्वीचा अलंकार होणार आहे. तर पृथ्वी स्वतः पण म्हणते, पहिल्या स्कंदामध्ये असा एक श्लोक आहे, कावासहेत विरहम पुरुषोत्तमस्य प्रेमावलोकरुचिरस्मितवल्गुजल्पय स्थैर्यं समानमहरन् मधुमाधवीनां रोमोत्सवो मदङ्घ्रि विटङ्किताया. रोमोत्सवो मम यद अंघ्री विटंकिताया. तुम्ही विटंकिताया म्हणजे चालणे, अंघ्री म्हणजे यस्य अंघ्री म्हणजे ज्याचे चरण. धरणी धर्माला सांगते, धरणी गायीच्या रूपामध्ये आणि धर्म बैलाच्या रूपामध्ये एकमेकांशी चर्चा करत असतात. गाय रडत असते आणि धर्माचे पण 3 पाय नष्ट केलेले असतात, अशी एक पहिल्या स्कंदामध्ये वर्णन आहे. तर मग सर्व प्रश्न विचारतो धर्म, की तू का दुःखी आहे, की मानवजाती अशी करते म्हणून दुःखी आहेस का, किंवा लोक नियमांचं पालन करत नाहीत म्हणून तू दुःखी आहेस का, किंवा तुझ्या नातेवाईक खूप दूर गेले म्हणून तू दुःखी आहे, असे भरपूर प्रश्न विचारतात धर्म पृथ्वीला, जी गायीच्या रूपात असते. आणि मग शेवटी ते म्हणतात, मला माहीत आहे की कृष्ण जे तुझ्या पृष्ठभागावरती त्यांचे चरण असायचं ते गेले म्हणून तू दुःखी आहेस. तर त्याला होकार म्हणून पृथ्वी हा श्लोक म्हणते, कावा सहेत विरहम पुरुषोत्तमस्य. अशा पुरुषोत्तम भगवंतांचा विरह कोणाला सहन होईल? म्हणजे मला पण कसा काय सहन होईल? कावा सहेत विरहम पुरुषोत्तमस्य प्रेमावलोक रुचिर स्मितवल्गुजल्पय. की भगवंतांचा म्हणजे गुण सांगितलाय की त्यांच्या राणी, ज्या सर्व काही राण्या होत्या त्या दिसण्यासाठी एवढ्या सुंदर होत्या, परंतु त्यांचे सुंदर शब्द, जसे की आपल्याला कधी कधी शब्दात असं किंवा आवाजाचं काही वाटत नाही, पण मी एकदा अनुभव केले की मी भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिथं वेटिंग एरियामध्ये बरेच पेशंट बसलेले असतात. तर माझ्या समोरच्या बेंचवरती एक आई आणि तिची मुलगी होती. मला वाटते मुलगी बहुतेक 17-18 वर्षाची असेल. तर ते दोघं बोलताना ना एवढी शुद्ध मराठी आणि त्या शब्दांचा टोन, बोलण्याची पद्धत, तेव्हा म्हणजे त्यावेळेस मला असं वाटलं की जे म्हणतात ना की यांचे शब्द खूप आकर्षित आहेत किंवा स्त्रियांचे शब्द आकर्षित होते, तर कदाचित असं काही असेल. परंतु बऱ्याचशा गोष्टी का आता आपल्याला अनुभवातच नाहीत, त्याच्यामुळे समजत नाही अरे शब्द काय एवढे आकर्षित असणार आहेत. तर पण मी ते तेव्हा बघितले की खरंच बोलण्याची पद्धत म्हणजे ते असतं ना, चढ उतार, शुद्ध शब्द की त्याच्यामध्ये आत्मीयता, या शब्दा याने पण खूप प्रभाव पडतो.
तर तिथे पृथ्वी म्हणते की असं सर्व गोष्टी असून सुद्धा भगवंतांच्या इंद्रियांना ह्या देवता काही प्रभावित करू शकल्या नाही. आणि माझ्यासाठी तर काय होता, मम रोमोत्सवो यस्य अंग्री विटंकिताया. माझ्या शरीरावरती जेव्हा चालायची तर माझ्यासाठी उत्सव असायचा तो. आणि उत्सव असल्यावरती माणूस रोमांच होतो ना, कधी कधी जास्त आनंदित झाल्यावरती. तर मग पृथ्वीचा रोमांच काय? तर पृथ्वीवरती जे गवत किंवा वृक्ष वगैरे आहेत, आपल्याला रोमांच झाल्यावरती काय होते की जे स्किनवरचे केस आहेत तसे हेअर्स असे उभे राहतात ना. तर गवताला वगैरे पृथ्वीच्या काय म्हणता येईल त्याला, रोमांच्या सोबत तुलना केली आहे. तर मी तुम्हाला कशासाठी सांगत होते हे सर्व, की मुख्य उद्देश भगवंतांचा लीला करणे आहे, ज्याद्वारे भक्तांना पण दुरावा कमी होतो, त्यांना भगवंतांच्या लीलेचा आनंद मिळतो. आणि अ, हे जे चरणचिन्ह आहेत हे पृथ्वीवरती अंकित होतील. हे मुख्य काम आहे. आणि दुसरं काम काय आहे की राक्षसांना मारणं. ते तर बरेच आचार्य सांगतात की राक्षसांना मारणं हे कधीच महत्त्वाचं कार्य नाही. ते तर भगवंत कुठल्याही पद्धतीने कसेही करू शकतात. म्हणून हे जे लोक म्हणतात ना की तुमच्या देवाला वानरांची मदत घ्यावी लागली असं, तर ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं कामच नाही आहे. वानरांची मदत हे फक्त लीला करण्यासाठी आहे. सगळं भगवंताने तिथे वर बसूनच बटन दाबूनच केलं तर मग हे जगत एका मशीनसारखं होऊन जाईल ना. मग भगवंतांच्या लीलांचा आनंदावर ह्या गोष्टी कशा कळतील? जगत तर एक मॅट्रिक्स होऊन जाईल. मग तसं नाही आहे. तर हां, तर मग कोणी म्हणेल की ठीक आहे, पृथ्वीवर तरी भगवंताचे चरणचिन्ह बघायला मिळतील, स्वर्गामध्ये कसे काय मिळणार? तर आचार्यांनी सांगितले की जेव्हा भगवंत सत्यभामा देवीच्या आग्रहावरून पारिजाताचं झाड घ्यायला जातात स्वर्गामध्ये, तर तर बघा की भगवंताने त्याच्या काही काळापूर्वीच ही लीला झालेली होती, गोवर्धन धारण लीला. तिथे इंद्र भगवंतांच्या पायावरती पडून बार बार माफी मागतो. नंतर या प्रसंगामध्ये भगवंत त्यांच्या आईचे कर्णकुंडल परत करण्यासाठी जातात. कर्णकुंडल आणि हातातले, मला वाटतं त्याला काहीतरी म्हणतात, कडे वगैरे, जे की एका राक्षसाने घेतलेले होते. तर हे परत करण्यासाठी भगवंत जातात. आणि ते येताना त्यांनी पारिजाताचं झाड घेतलं तर इंद्र लगेच युद्ध करायला तयार होतो. म्हणजे जीवांचं स्वरूप कसं आहे बघा की एवढी मदत त्या व्यक्तीने केली आहे, पण घरातलं एखादं रोपटं घेऊन जायला पण त्यांना सहन होत नाही. अशी म्हणजे ही इंद्राचीच नाही, ही सगळ्यांचीच स्थिती आहे. आणि इंद्र मग तो प्रसंग तर नंतर येईल. इंद्र मग काय काय बोलायला लागतो भगवंतांना की तू पत्नीच्या नियंत्रणात राहतो, ती बोलली म्हणून असंही करतोय. तर आचार्य सांगतात की ॲक्च्युली इंद्र स्वतः तसा होता, कारण त्याची पत्नी बोलली होती हे झाड गेलं नाही पाहिजे. मग माणसाचं कधी कसं असतं, काय म्हणतात, जे मनी असे जगी दिसे, असं काहीतरी एक म्हण आहे ना. हां, तर उद्देश हा आहे की त्या लीलेमध्ये भगवंतांचे चरणचिन्ह स्वर्गामध्ये पण बघायला मिळतात. नंतर चरणचिन्हाशी निगडीत प्रभुपाद सांगतात की जेव्हा अक्रूर कृष्ण बलरामला घ्यायला जात होते, तेव्हा वृंदावनाच्या जवळ गेल्यावर जेव्हा त्यांना चरण दिसतात, तर अक्रूर रथामधून उतरून त्या म्हणजे त्या मातीमध्ये लोटपोट होतात आणि त्या चिन्हालाच खूप भरपूर प्रार्थना वगैरे करतात. अ, तर असं म्हटलं जातं, जर आपल्याला एखाद्या यात्रेत जायचं असेल तर अक्रूरचा हा अध्याय आहे, त्याचं वाचन आणि त्याचं चिंतन करून गेलं पाहिजे. म्हणजे अक्रूरचा काय भाव होता जाताना, तर तसा भाव जर विकसित केला तर धामाला जाण्याचा जास्त फायदा होऊ शकतो. ठीक आहे, आता प्रभुपाद काय सांगतो बघूया, कुठे गेलं. भगवान श्रीकृष्ण भक्त आणि अभक्त अशा सर्वांनाच जीवनाच्या परम ध्येयाची अनुभूती करून देण्याची संधी प्रदान करण्यासाठी अवतरित होतात. बघा, हे मुख्य काम आहे. नंतर भक्तांना त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि पूजा करण्याची संधी मिळते. जे त्या स्तरावर नाहीत त्यांना त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्याची संधी मिळते आणि त्यायोगे ते देखील त्या स्तरावर प्रगत होतात. मला वाटतं इथून हे असेल चिन्हाचं.
हां, प्रिय प्रभो हे ईश, ईश म्हणजे ईश्वर. आपण ज्यावेळी पृथ्वीवर प्रकट व्हाल त्यावेळी कंस आणि जरासंधासारख्या समस्त असुरांना नष्ट कराल आणि त्यामुळे जगाचे भाग्य उजळून निघेल. आपण ज्यावेळी पृथ्वीवर भ्रमण कराल त्यावेळी आपले चरणकमळ, तळव्यावरील ध्वज, त्रिशूळ आणि व्रजासारख्या चिन्हांनी ही भूमी अंकित करतील. ॲक्च्युली जास्त चिन्ह आहेत, परंतु इथे थोडक्यात सांगण्यासाठी चारच सांगितले. अशा प्रकारे धरणी आणि स्वर्गलोकातील आमच्यासारखे निवासी ज्यांना या चिन्हाचे दर्शन होऊ शकेल अशा दोघांवरही आपण कृपावंत व्हाल. तर इथे आपण थांबूया. आता याचे किती श्लोक बाकी आहेत? 38 ना, 39, 40. चारच श्लोक बाकी आहेत, तर पुढच्या वेळेस होऊन जाईल. आजच्यावर तुमचा काही प्रश्न आहे आजच्या चर्चेमध्ये? तुम्हाला जास्त कठीण वाटलं की ठीक आहे? होय प्रभूजी क्लास. हां, तर मी तुम्हाला पूर्वीच्या प्रार्थनाची रिव्हिजन तर सांगितलेलीच आहे की श्लोक क्रमांक 26 मध्ये परम सत्य म्हणून सांगतात. 27 मध्ये सांगतात की जग पण सत्य आहे, परंतु अनित्य आहे, तुमच्यासारखं नाही, ते नष्ट व्हायला लागतं. तिसऱ्यामध्ये म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश हे प्रमुख नाही, तुम्ही प्रमुख आहात, कारण तुमच्या शक्तीशिवाय स्वतंत्र कोणी काहीच करू शकत नाही. 29 मध्ये सांगतात की तुम्ही वेगळे अवतार घेऊन काय येता की भक्तांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश, आणि तुमचे सर्व अवतार शुद्ध सत्वामध्ये आहेत. मग 30 मध्ये कसं तुम्ही संरक्षण देता की असे भक्त भक्तीने तुमच्या चरणकमळाची नावरूपी प्राप्त करून या भवसागराला पार करतात. मग 31 मध्ये महान आचार्य अशा पद्धती इतरांसाठी सोडून जातात, ज्या पद्धतीचा नौकारूपी उपयोग करून इतर पण लोक म्हणजे आपल्यासारखे तुमची प्राप्ती करू शकतील. मग भगवंत म्हणतात परंतु इतरांचं काय, जे भक्ती करत नाहीत ते? तर मग देवता म्हणतात की ते लोक फक्त स्वतःला मुक्त झाल्यासारखं मानतात, परंतु ते मुक्त नसतात, त्यांचं परत पतन होतं. मग 33 मध्ये भगवंत बोलले अरे पण भरत महाराजांचं पतन झालं होतं. देवता म्हणतात त्याला पतन कसं म्हणता येईल, त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये त्यांचं अजून भक्ती वाढली. तर ते पतन नाहीच आहे. मग 34 मध्ये अजून तुम्ही येऊन काय करता, तर वैदिक धर्माची स्थापना करता. जसं ब्रह्मचार्यांसाठी वेद अध्ययन, रसांसाठी क्रियायोग, वानप्रस्थ तपस्या आणि संन्यासाठी समाधी, हे स्थापित करण्यासाठी तुम्ही येता. मग आणि मग हे तुम्ही येता तेव्हा तुमचं स्वरूप शुद्ध सत्वातलं असतं. मग 35 मध्ये भगवान परंतु अरे काही लोकांचं म्हणणं आहे की मी तर भौतिक सत्वगुणातला आहे आणि तुम्ही म्हणता सत्वशुद्धामध्ये आहे, मग नेमकं नक्की काय? तर देवता म्हणतात की जे लोक स्वतः मायेमध्ये आहेत आणि तर्कवितर्क करत राहतात, त्यांना तुमच्या स्थितीची अनुभूती होऊ शकत नाही, कारण त्या अनुभूतीसाठी एक नियम आहे, भक्त्या माम अभिजानाति, भक्ती केल्याशिवाय तुम्हाला कोणी जाणू शकत नाही. म्हणून ते लोक असे बोलतात की तुमचं रूप हे भौतिक सत्वगुणामध्ये आहे, परंतु असं नाही आहे. आणि तुम्ही आल्यामुळे विज्ञानामुळे हे अज्ञानाचं मार्जन होतं किंवा अज्ञान दूर होतं. मग 36 मध्ये फक्त तुमचं रूपच नाही तर नाव सुद्धा शुद्ध सत्वामध्ये आहे. मग त्यामध्ये प्रभुपाद सांगतात की जेव्हा आपण इंद्रियांना वापरू तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतील. भगवंतांना जाणण्यासाठी भक्ती हा एकच मार्ग आहे. कृष्ण आणि कृष्णाचं नाव एक कसं आहे, तर आंबाचं फळ आणि आंबा याचं उदाहरण देऊन सांगतात. मग 37 मध्ये सांगतात की कशा पद्धतीने जाणून घ्यायचं, तर भक्ती करायची, सराव करायचा. कुठला सराव? श्रवण कीर्तन याचा सराव करायचा. आणि असा व्यक्ती इथे असून सुद्धा जीवनमुक्त असतो. नंतर 38 मध्ये आता ते भगवंतांना त्यांच्या कार्याचं म्हणजे येण्याचं प्रयोजन आठवण करून देत आहेत की तुमचं प्रयोजन तर हे होतं की या दुष्टांचा नाश करणं, परंतु आम्हाला माहिती आहे की ते तुमचं मुख्य प्रयोजन नाही आहे. तुमचं मुख्य प्रयोजन तुमच्या लीला करणे आहे, आणि त्यामध्ये पृथ्वीचं भाग्य हे असेल की तिच्यावरती तुमचे चरणचिन्ह अंकित असतील. अ, भगवंतांचे चरणचिन्ह वृंदावनमध्ये होते, अ, द्वारकेमध्ये होते, अजून कुठे कुठे होते? द्वारकेमध्ये होते की नव्हते? अरे, हे प्रभूजी बाकीत. द्वारकेत होते का नव्हते? नव्हते. हां, आपण बघितलं ना की भगवंत बिना
काय म्हणता येईल, पायात काही न घालता कुठं लीला करायच्या, फक्त वृंदावनामध्येच तर करायचे. आता द्वारकेमध्ये गेले होते तर एक राजासारखे होते ना, तर राजा कसा काय बिना चप्पलचा फिरेल? म्हणून तर गोपी त्यांना म्हणतात की अरे तू आता राजासारखा दिसतोय, हत्ती घोडे आहेत, या रूपाबद्दल म्हणजे याच्याशी आम्हाला आत्मीयता वाटत नाही. तर हे फक्त वृंदावनाचं भाग्य आहे की वृंदावनामध्ये भगवंतांचे चरणचिन्ह आहेत. आणि जे सगळी ती गायीची पण एक लीला आहे ना, की भगवंत म्हणतात की गायीला जर तू सगळ्या 9 लाख गायींना जर तू चप्पल किंवा बूट नाही दिले तर मी पण नाही घालणार. मग गायी सर्व वृंदावनाची माती सॉफ्ट करतात, जी की आज पण बघायला मिळते. तर भगवंतांचे चरणचिन्ह फक्त वृंदावनात आहेत आणि आजही 4 ठिकाणी आहेत. एक चरण पहाडी म्हणून एक नंदगावला आहे, एक चरण पहाडीला आहे. अ, मी 4ही ठिकाणी जाऊन आलो. हां, एक याच्यामध्ये आहे, गोवर्धन परिक्रमा सुरू होते तिथे पण आहे. चरण पहाडी, नंदगाव, गोवर्धन आणि अजून एका ठिकाणी आहे. तर तिथे आताही तुम्ही बघाल ना, म्हणजे आता जे लोक तर्कवितर्क करतात त्यांचं सोडून द्या, परंतु एक्झॅक्टली माणसाच्या पायासारखं अंगठा आणि 4 बोटं आणि पूर्ण पायाचं चिन्ह आहे. असं नाही की कुठे फक्त कल्पना केली, असं नाही आहे. म्हणजे जसं आपण चिखलामध्ये चाल्यावरती कसं चिन्ह उमटतं, तसे चिन्ह दगडावरती आहेत. तर आताही बघायला मिळतात. अ, तर इथे आपण थांबूया. पुढच्या वेळेस आपला अध्याय पूर्ण होईल. मग 3ऱ्या अध्यायापासून तर मला वाटते कथा सुरू होतील, ते नंद भगवंतांना गोकुळात घेऊन जाण्याची. तर इथे आपण थांबूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे 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 राम 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 हरे हरे हरे. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत हरे प्रणाम. कृष्णा दंडवत, हरे कृष्णा हरे हरे कृष्णा. कृष्ण